Hello friends, welcome to Ignite Academy. Today we are going to discuss current affairs from the month of May. Okay, so मागच्या लेक्चर मध्ये याच्या आधी जे आपण सेशन घेतलेलं होतं त्यामध्ये आपण 1 मे पासून ते 14 मे पर्यंतचं करंट अफेअर डिस्कस केलं होतं. ठीक आहे, सो इट वॉज लाईक अ बाय वीकली काइंड ऑफ करंट अफेअर्स. यावेळेस जे आपण करंट अफेअर्स बघणार आहोत ते पुढच्या एका आठवड्यामधलं म्हणजे 15 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंतचं करंट अफेअर्स आजच्या या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, पॅटर्न आपला तोच आहे जसा आधी होता. MCQ फॉर्मॅटमध्ये आपण काही गोष्टी इथे डिस्कस करणार आहोत. काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा इलॅबोरेट वे मध्ये डिस्कस होतील, बट ओव्हरऑल पॅटर्न आपला तो आहे MCQ. आणि जेणेकरून जेव्हा तुम्ही परीक्षेसाठी रिव्हिजन करताय त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या करंट अफेअर्स मधल्या गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात राहाव्या. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट विथ दिस. मे महिन्यामध्ये तारीख कोणती आहे? 15 मे पासून ते 22 मे 2025 पर्यंतचा हा पूर्ण करंट अफेअर्सचा पार्ट. याला आपण वीकली करंट अफेअर्स म्हणू शकतो. ओके, आता बिफोर स्टार्टिंग विथ दिस आपल्या ज्या बॅचेस आहेत, कारण वेगवेगळ्या टेक्निकल एक्झाम्स ज्या आहेत त्याचा पूर्ण जो एक टेक्निकल वाला पार्ट तसं जो म्हणतोय आपण, किंवा ज्यामध्ये पूर्ण सब्जेक्ट तुमचे जे कव्हर होतात तशा बॅचेस तर आपल्या आहेतच. आणि त्यासोबतच आपलं हे जे जनरल स्टडीज किंवा नॉन टेक्निकल पार्ट ज्याला म्हणता येईल त्या रिलेटेड सेशन्स आपल्याला तिथे खूप जास्त महत्त्वाचे राहणार आहेत. टेक्निकल गोष्टींसाठी बघायला गेलं तर सिव्हिल इंजिनिअरिंग ज्यांची ब्रांच आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ज्या परीक्षा होतात, मग MNP असेल, महाट्रान्सको, WRD, MIDC, सिडको, ज्या काही परीक्षा येत आहेत त्या सगळ्या परीक्षांसाठीची ही रेकॉर्डेड बॅच तुम्हाला इथे अवेलेबल होतीये. इंटिग्रेटेड बॅच आपली फॅकल्टी पॅनल इथे तुम्हाला दिसत आहेत आणि त्याचे फीचर्स पण इथे दाखवलेले आहेत. सो हे एकदा चेक करू शकता तुम्ही. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याबद्दलची माहिती मिळून जाईल. ठीक आहे, फॉर मोर डिटेल्स यू कॅन डाउनलोड दी ॲप ऑफ इग्नाइट अकॅडमी. त्यामधून देखील तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या डिटेल्स मिळतील. ठीक आहे, त्यानंतर हे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी झालं. त्यासोबतच राज्यसेवा यावेळेस आता टेक्निकल मधून जर बघितलं तर MES, ARTO आणि फॉरेस्ट या 3 पोस्ट आपल्याला दिसत आहेत. आणि मग राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रिलिम्स आता जी होणार आहे त्या प्रिलिम्ससाठी मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम या दोन्हीही भाषांमध्ये तुम्हाला बॅचेस अवेलेबल आहेत इग्नाइट अकॅडमी मध्ये. त्या देखील तुम्ही चेक करू शकता. खाली इथे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मिळून जातील डिस्क्रिप्शन मध्ये, पण तिथून तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर जसं सिव्हिलसाठी एक बॅच आपण आता बघितली तसं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी पण एक अशी इंटिग्रेटेड बॅच आहे ज्यामध्ये ज्या काही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड परीक्षा होत आहेत त्या बॅचची एकत्रित तयारी तुम्हाला करता येऊ शकेल. ही रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे आणि फीज वगैरे इथे दाखवलेलंच आहे आणि नंबर्स इथे दिलेले आहेत. इथे कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. त्यासोबतच RTO AMVI ज्याची बरीच शक्यता सांगितली जाते, तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त जर रिझल्ट कोणत्या अकॅडमीने दिले असेल तर ते इग्नाइट अकॅडमी आहे. आणि मग या RTO AMVI च्या प्रिलिम्सची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. जे AMVI ची तयारी करतायत किंवा करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही बॅच तिथे हेल्पफुल राहू शकेल. त्यासोबतच WRD, RRB, JEE, RTO प्री प्लस मेन्स अशी पूर्ण एक इंटिग्रेटेड बॅच पण आहे. ती पण तुम्ही एकदा चेक करू शकता. एकदा काय करा, तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस दिसतील, त्या बॅचेसचे फीचर्स पण दिसतील आणि तिथून तुम्हाला प्रॉपरली तिथे डिसिजन घेता येईल. ठीक आहे, सो या सगळ्या आपल्या बॅचेस सुरू आहेत त्या तुम्ही चेक करू शकता. आणि आता डायरेक्टली आपण सुरुवात करू आपल्या या मे महिन्यामधल्या वीकली करंट अफेअर्सला. 15 मे पासून हे आपण बघतोय 15 मे ते 22 मे पर्यंत. ओके, सो पहिला प्रश्न काय बघा. इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टम IACCS, इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टम रिसेंटली इन न्यूज इज डेव्हलप्ड बाय. ही सिस्टीम जी आहे ही कोणी डेव्हलप केलेली आहे? रिसेंटली ऑपरेशन सिंदूरच्या कॉन्टेक्स्टमध्ये ही टर्म जी आहे, ही जी सिस्टीम आहे ही न्यूज मध्ये आलेली होती. सो कोणी डेव्हलप केलेलं आहे याला? भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने डेव्हलप केलेलं आहे. BEL. ऑप्शन बी आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. तिसरा आहे DRDO आणि चौथा आहे नन ऑफ दी अबव. सो हे कोणी डेव्हलप केलेलं आहे? तर याचं राईट आन्सर आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, BEL यांनी याला डेव्हलप केलेलं आहे. आणि रिसेंटमध्ये बरंच चर्चेमध्ये पण होतं. सो ड्युरिंग अ रिसेंट कॉन्फ्लिक्ट इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टम हॅज शोकेस्ड इट्स कॅपॅबिलिटी. आणि आपलं जे ओव्हरऑल एअर डिफेन्स आहे त्याचे एक एक्झॅक्टली पोटेन्शियल किती आहे हे आपल्याला
इथे बघायला मिळालेलं आहे. आणि ही जी सिस्टीम आहे इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टम, ही डेव्हलप कोणी केलेली आहे तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL, आपली जी PSU आहे त्यांनी ह्याला डेव्हलप केलेला आहे. ठीक आहे. सो हे आपल्याला माहिती पाहिजे. याबद्दल इंडियन एक्सप्रेस मध्ये ही बातमी पण आलेली होती, ऑपरेशन सिंदूर हाऊ इंडियाज एअर डिफेन्स शील्ड वर्क्स, आणि मग त्यामध्ये त्यांनी IACCS बद्दलची माहिती तिथे दिलेली होती. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, ही सिस्टीम जी आहे कोणी बनवलेली आहे तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडनी ही सिस्टीम बनवलेली आहे. दुसरा प्रश्न, क्वेश्चन नंबर 2. टी सायलेंट आहे इथं. सारपचू कंझर्वेशन रिझर्व, सारपचू कंझर्वेशन रिझर्व रिसेंटली इन न्यूज इज लोकेटेड इन. ही जी सारपचू नावाची कंझर्वेशन रिझर्व आहे ही कुठे आहे असा प्रश्न आहे. अरुणाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम की हिमाचल प्रदेश. ही कंझर्वेशन रिझर्व ही कुठे आहे? कंझर्वेशन रिझर्व म्हणजे एक प्रकारचा हा प्रोटेक्टेड एरिया आहे आणि हा कुठे लोकेटेड आहे? सारपचू. सो उत्तर याचं काय असायला पाहिजे? हिमाचल प्रदेशमध्ये. हे जे कंझर्वेशन रिझर्व आहे हे कुठे लोकेटेड आहे? हिमाचल प्रदेशमध्ये लोकेटेड आहे. ठीक आहे. हिमाचल प्रदेशमध्ये, आणि याला ऑफिशियली रेकॉग्नाइज केलं गेलेलं आहे त्यामुळे न्यूज मध्ये होतं. सो दिस सारपचू कंझर्वेशन रिझर्व वॉज ऑफिशियली डेझिग्नेटेड ऑन 7 मे 2025. ठीक आहे. 7 मेला याला ऑफिशियली डेझिग्नेट केलं गेलं की हे आजपासून कंझर्वेशन रिझर्व असणार आहे. ठीक आहे. सिच्युएटेड इन स्पिती व्हॅली ऑफ हिमाचल प्रदेश, इट हॅज बिकम द लार्जेस्ट कंझर्वेशन एरिया इन इंडिया. म्हणजे भारतामधला सगळ्यात मोठा कंझर्वेशन एरिया म्हणून याला आता बघितलं जाते, सारपचू कंझर्वेशन रिझर्व. इट इज बॉर्डर्ड बाय युनियन टेरिटरी ऑफ लडाख टू दी नॉर्थ. म्हणजे या कंझर्वेशन रिझर्वच्या उत्तरेकडे लडाख आहे. त्यानंतर किब्बर वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे याच्या पूर्वेकडे. ठीक आहे. किब्बर हे पण हिमाचल प्रदेशमध्ये आहे. किब्बर वाईल्ड लाईफ सेंच्युरी याच्या पूर्वेकडे आहे या कंझर्वेशन रिझर्वच्या. त्यानंतर काबजिमा नाला हे याच्या दक्षिणेला आहे. एक पाण्याचा प्रवाह आहे काबजिमा नाला नावाचा, तो याच्या दक्षिणेकडे आहे. आणि चंदरताल वाईल्ड लाईफ सेंच्युरी जी आहे याच्या पश्चिमेकडे आहे. ठीक आहे. सो आता हे पण नावं सोबत लक्षात राहू द्या. म्हणजे हे कुठे कुठे आहेत तर सगळे हिमाचल प्रदेशमध्ये आहेत. म्हणजे या कंझर्वेशन रिझर्वच्या उत्तरेकडे लडाख आहे आणि बाकी ठिकाणी काय काय ते इथे दाखवलेलं आहे. आणि इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळे प्राणी बघायला मिळतात या सारपचू कंझर्वेशन रिझर्व मध्ये. जसं की स्नो लेपर्ड जो आहे, जो हिमाचल प्रदेशचा स्टेट ॲनिमल पण आहे, तो पण आपल्याला मोठ्या प्रमाणात या सारपचू कंझर्वेशन रिझर्व मध्ये बघायला मिळतो. ठीक आहे. सो मेन मुद्दा किंवा कुठं आहे आणि त्यानंतरच्या आजूबाजूला काय काय त्या गोष्टी जोडून आपल्याला लक्षात ठेवता येतील. ठीक आहे. वाईल्ड लाईफ अँड बायोडायव्हर्सिटी या सेक्शन मध्ये आपल्याला ही एक बातमी पेपरमध्ये आलेली बघायला मिळते. स्पिती व्हॅलीमध्ये इंडियाज लार्जेस्ट कंझर्वेशन रिझर्व. उद्या दोन प्रश्न आला की भारतातलं सगळ्यात मोठं कंझर्वेशन रिझर्व कोणतं आहे तर उत्तर काय? सारपचू. आणि कुठं आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे. 1585 स्क्वेअर किलोमीटर एवढा त्याचा एरिया आहे. आणि हिमाचल प्रदेश मधलं हे 5वं कंझर्वेशन रिझर्व. तेवढं विचारणार नाही, पण सारपचू हे नाव फक्त माहिती असू द्या. स्नो लेपर्ड मोठ्या प्रमाणात या भागामध्ये राहतात असं ते म्हणतात. ठीक आहे. स्नो लेपर्ड हा एक मुद्दा. स्टेट ॲनिमल आहे. स्टेट ॲनिमल कुणाचं स्टेट ॲनिमल आहे? स्टेट ॲनिमल ऑफ हिमाचल प्रदेश, आणि लडाखचा पण हा स्टेट ॲनिमल आहे. ठीक आहे. याबद्दल आपण याच्या आधीच्या एका सेशन मध्ये बोललेलो आहोत, बट हे पण एक माहिती असू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 3. ॲज पर द रिसेंट डिसिजन which organization will begin releasing monthly employment data in India? आतापर्यंत असं क्वार्टरली फेजेस मध्ये एम्प्लॉयमेंट डेटा यायचा. आता ते म्हणतात की दर महिन्याला एम्प्लॉयमेंट डेटा प्रोव्हाइड करणार. मग कोणती ऑर्गनायझेशन आहे जे मंथली एम्प्लॉयमेंट डेटा प्रोव्हाइड करणार आहे? नीती आयोग. ऑप्शन बी आहे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस, NSSO ज्याला म्हणतात, NSSO. त्यानंतर ऑप्शन सी आहे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, आणि ऑप्शन डी आहे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. येस, काय उत्तर असायला पाहिजे? राईट आन्सर टू दिस क्वेश्चन इज की भारतामध्ये दर महिन्याला एम्प्लॉयमेंट रिलेटेड डेटा कोण पब्लिश करते तर कोण पब्लिश करणार आहे आता तर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, जे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंडर काम करते. ठीक आहे. सो याचं उत्तर काय असायला पाहिजे? ऑप्शन डी. सो फॉर द फर्स्ट टाइम द सेंट्रल गव्हर्नमेंट हॅड रिलीज्ड मंथली एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट डेटा.
प्रिव्हियसली एम्प्लॉयमेंट डेटा वॉज रिलीज ऑन क्वार्टरली अँड एन्युअल बेसिस. ठीक आहे, आता या महिन्यापासून आता काय दर महिन्याला रिलीज होत राहील डेटा. पण ह्याच्या आधी काय होतं, दर 4 महिन्याला किंवा आणि त्यासोबतच दरवर्षी म्हणजे क्वार्टरली आणि अॅन्युअल बेसिस वरती तो डेटा रिलीज व्हायचा. नाउ दिस मंथली डेटा हॅज बीन रिलीज्ड बाय नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस विच इज अंडर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. मग हा डेटा कोण रिलीज करते, तर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस याला रिलीज करते. मग याबद्दल काय म्हणलेलं आहे त्यांनी, काय डेटा काय सांगतो, तर नॅशनल अनएम्प्लॉयमेंट रेट फॉर द मंथ ऑफ एप्रिल स्टँड्स ॲट 5.1%. ठीक आहे, हे एक नंबर लक्षात राहू द्या, कारण जो मंथली डेटा रिलीज होतोय त्यापैकी सगळ्यात लेटेस्ट जो डेटा आपल्याकडे आहे म्हणजे एप्रिल महिन्यामधला 5.1% एवढा अनएम्प्लॉयमेंट रेट इंडियामध्ये आहे ते म्हणतात. मग अमॉंग मेन द रेट इज स्लाइटली हायर ॲट 5.2%, म्हणजे मेन मध्ये तो जास्त आहे रेट, आणि फिमेल मध्ये किंवा वुमेन मध्ये तो 5% एवढा रेट त्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. त्यासोबतच हायेस्ट अनएम्प्लॉयमेंट रेट इट इज ऑब्झर्व्ड इन दी एज ग्रुप ऑफ 15 to 29. किती आहे, 13.8% एवढा अनएम्प्लॉयमेंट रेट आपल्याला या एज ग्रुपमध्ये बघायला मिळतो, 15 ते 29. त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट इज मोर प्रिव्हॅलंट इन अर्बन एरिया. शहरी भागामध्ये जास्त अनएम्प्लॉयमेंट आहे, 17.2% ते म्हणतात, आणि रुरल एरियामध्ये 12.3% अनएम्प्लॉयमेंट आहे. हे सगळं जे काही सांगतायत ते एप्रिल महिन्याचे आकडे आहेत. ठीक आहे, त्यानंतर लास्ट मंथ द अनएम्प्लॉयमेंट रेट अमॉंग वुमेन इन द एज ग्रुप 15 to 29 वॉज हायेस्ट ॲट 14.4%. ठीक आहे, महिलांमध्ये 15 ते 29 या एज ग्रुपमध्ये अनएम्प्लॉयमेंट रेट सगळ्यात जास्त होता. अर्बन एरियामध्ये या एज ग्रुपमधला अनएम्प्लॉयमेंट रेट 23.7% होता, आणि रुरल एरियामध्ये 10.7% होता. म्हणजे थोडक्यात ते म्हणताय की शहरी भागांमध्ये अनएम्प्लॉयमेंट रेट जास्त बघायला मिळतोय रुरल भागांपेक्षा. ठीक आहे, सो या काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यासोबतच अमॉंग मेन इन दी सेम एज ग्रुप म्हणजे 15 ते 29, सो अमॉंग मेन इन दी सेम एज ग्रुप अनएम्प्लॉयमेंट रेट वॉज 13.6%. त्यापैकी 15% होता अर्बन एरियामध्ये, 13% होता रुरल एरियामध्ये. ठीक आहे, त्यासोबतच लास्ट मंथला ते म्हणतात लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जो आहे, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट इट वॉज 58% इन दी रुरल एरिया अँड 50.7% इन दी अर्बन एरिया. म्हणजे ग्रामीण भागामध्ये लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जास्त आहे शहरी भागांपेक्षा. अमॉंग मेन एज्ड 15 years अँड अबव म्हणजे मेन्स मध्ये the rate was 79% in rural area, 75.3% in urban area. म्हणजे असे काही सगळे त्यांनी डेटा रिव्हील केलेले होते. आणि हे कोणी केलं होतं सगळं, तर हे केलं होतं नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसनी. ठीक आहे, त्यापैकी एक जर लक्षात ठेवायचं झालं तर हे एक माहिती असू द्या, 5.1% हा एप्रिल महिन्याचा अनएम्प्लॉयमेंट रेट आहे. ठीक आहे, ओके, पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट भार्गवास्त्र. भार्गवास्त्र हे काय आहे त्याबद्दलचा हा प्रश्न आहे. सो पहिलं वाक्य काय बघा, इट इज अ काउंटर ड्रोन सिस्टीम, काउंटर ड्रोन सिस्टीम डेव्हलप्ड बाय भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. आणि दुसरं वाक्य आहे इट हॅज एबिलिटी टू डिटेक्ट स्मॉल एरियल व्हेकल्स ॲट अ रेंज एक्सीडिंग 6 किलोमीटर, ॲट अ रेंज एक्सीडिंग 6 किलोमीटर. म्हणजे 6 किलोमीटर पेक्षा लांब जरी छोटं एखादं स्मॉल एरियल व्हेकल असेल तरी हे डिटेक्ट करून घेईल असं ते म्हणतात. ऍक्च्युली सेकंड स्टेटमेंट इज राईट. पहिलं वाक्य जे आहे किंवा ह्याला कोणी बनवलेलं, तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडनी याला बनवलेलं आहे का, नाही. सो फर्स्ट इज रॉंग, सेकंड इज राईट. कोणतं करेक्ट काय म्हणतात, सो आन्सर इज ऑप्शन बी असलं पाहिजे, ऑप्शन बी. ठीक आहे, फर्स्ट इज रॉंग, सेकंड इज राईट. आता हे भार्गवास्त्र जे आहे इट इज ऍडव्हान्स्ड काउंटर ड्रोन सिस्टम. कधी कधी असंही विचारतात की भार्गवास्त्र सध्या बरं चर्चेमध्ये, तर हे काय आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय आहे, मिसाईल आहे, सबमरीन आहे, काय आहे नेमकं. सो ते आपल्याला माहिती पाहिजे की हे काय आहे, तर एक काउंटर ड्रोन सिस्टीम आहे, म्हणजे ड्रोनच्या अगेन्स्ट वापरता येईल अशी ही सिस्टीम आहे. सो इट इज डेव्हलप्ड बाय सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड. कंपनीचं नाव काय, सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड यांनी याला डेव्हलप केलेला आहे. इट इज नॉट भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. सध्या का बरं चर्चेमध्ये होतं, कारण ह्याची टेस्टिंग झाली होती, त्यामुळे चर्चेमध्ये होतं. सो इट वॉज सक्सेसफुली टेस्टेड ॲट सीवर्ड फायरिंग रेंज.
हे कुठे आहे? गोपालपूर ओडिशामध्ये. ओडिशामध्ये याची टेस्टिंग झालेली आहे आणि मग तिथे ते छोटे छोटे जे एरियल थ्रेट्स आहेत म्हणजे ड्रोन्स वगैरे जे अटॅक होतात त्याला डिटेक्ट करण्यासाठीचं डेमॉन्स्ट्रेशन केलं गेलं. नाउ द सिस्टम कॅन आयडेंटिफाय ड्रोन्स फ्रॉम ओव्हर 6 किलोमीटर अवे. म्हणजे 6 किलोमीटर लांब जर एखादा ड्रोन असेल तरी ते आयडेंटिफाय करून घेईल. अँड इट अल्टिमेटली युजेस गाइडेड मायक्रो म्युनिशन्स टू एलिमिनेट द टार्गेट. म्हणजे दुरून ड्रोन दिसला की ड्रोन दिसला नाही फक्त, तर ड्रोन दिसला की दिसला उडवून पण टाका त्याला. कारण गाइडेड मायक्रो म्युनिशन्स आहेत, छोटे छोटे तेवढ्याच भागामध्ये बॉम्ब किंवा जे काही वेपन असेल त्याच्याने ते त्या ड्रोनला डिस्ट्रॉय करून टाकेल. ठीक आहे, अशा प्रकारची ही एक सिस्टीम आहे आपल्याकडे आणि त्याचं नाव आहे भार्गवास्त्र. ठीक आहे, बाकी गोष्टी इथे दिलेल्या आहेत. भार्गवास्त्र इथे हे दाखवलेलं आहे. दिस इज अ काइंड ऑफ सिस्टीम, एंटी ड्रोन सिस्टीम आहे किंवा काउंटर ड्रोन सिस्टीम आहे, त्याचं नाव आहे भार्गवास्त्र. ठीक आहे, चालेल. पुढचा प्रश्न घ्या. स्पेक्टर RG स्पेस लॅबोरेटरी. स्पेक्टर RG स्पेस लॅबोरेटरी रिसेंटली इन न्यूज इज जॉइंट इनिशिएटिव्ह बिटवीन विच कंट्रीज? स्पेक्टर RG, चायना अँड रशिया, USA अँड फ्रान्स, रशिया अँड जर्मनी, इंडिया अँड USA. सो ही स्पेक्टर RG सिस्टीम हे स्पेस लॅबोरेटरी जे आहे कोणामधला इनिशिएटिव्ह म्हणजे RG वरून लक्षात ठेवा. R म्हणजे काय तर ऍक्च्युली आहेत तसं ते. R म्हणजे रशिया आहे आणि G म्हणजे जर्मनी आहे. R म्हणजे रशिया आणि G म्हणजे जर्मनी. सो ऑप्शन C, रशिया अँड जर्मनी. स्पेक्टर RG स्पेस लॅबोरेटरी रशिया आणि जर्मनी यांच्यामधला हा जॉईंट इनिशिएटिव्ह आहे. आणि हे कधी 2019 मध्ये. इट वॉज लॉन्च्ड ऑन 13 जुलै 2019 इन अ रिसेंट डेव्हलपमेंट. आता का बरं चर्चेमध्ये आहे? कारण ॲस्ट्रॉनॉमर्स फ्रॉम रशियन अकॅडमी ऑफ सायन्स बाय युझिंग दिस स्पेक्टर RG ऑब्झर्वेटरी, SRG पण त्याला म्हणतात, त्यांनी काय केलं तर नवीन काही स्पेस तिथे आपण म्हणू शकतो की स्पेस ऑब्जेक्ट शोधून काढलेले. सो दे हॅव डिस्कवर्ड 11 न्यू ऍक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्लियस. गॅलेक्टिक न्यूक्लियस AGN असं त्याला म्हणतात, ऍक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्लियस. आणि हे बेसिकली असे रिजन्स आहेत इन दी सेंटर ऑफ गॅलेक्सीज विच आर टिपिकली पॉवर्ड बाय ब्लॅक होल्स इन दॅट रिजन. म्हणजे असे काही ऍक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्लियस आहेत विच आर पॉवर्ड बाय सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल्स और इंटेन्स स्टार फॉर्मेशन्स इन दॅट एरिया. आणि अशा प्रकारचे हे जे AGN आहेत हे शोधून काढण्यासाठी या स्पेक्टर RG ऑब्झर्वेटरीचा वापर केला गेला, त्यामुळे हे चर्चेमध्ये आलेलं होतं. ठीक आहे, सो RG म्हटल्यावरती काय तर रशिया आणि जर्मनी. ठीक आहे, रशिया आणि जर्मनी. सो ही अशा प्रकारची ऑब्झर्वेटरी आहे, ते फोटो दाखवलेला आहे. स्पेक्टर RG असं त्याचं नाव आहे. ओके, त्यानंतर 16 मे 2025 ला सिक्कीमच्या स्टेटहुडला 50 वर्ष पूर्ण झाले. ठीक आहे, 1975 आणि 50 वर्ष पूर्ण झाले सिक्कीमच्या स्टेटहुडला. त्यामुळे पेपरमध्ये तिथल्या गव्हर्नमेंटच्या साईडनी बऱ्यापैकी काही फोटोज त्यांनी दिलेले होते असे इन्फोग्राफिक टाईपचे. आणि मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला काही फॅक्ट्स इथून कामात येऊ शकतात. सिक्कीम ॲट 50 वेअर प्रोग्रेस मीट्स पर्पल अँड नेचर नर्चर्स ग्रोथ असं त्यांनी टॅगलाईन तिथे दिलेली होती. आता याच्यामध्ये त्यांनी काय काय गोष्टी सांगितलेल्या होत्या. पहिले तर काय म्हणले ते किंवा सिक्कीम जे आहे हे भारतातलं सगळ्यात पहिलं पूर्णपणे ऑर्गॅनिक असं राज्य आहे. ठीक आहे, इथे दिलेलं आहे बघा, सिक्कीम इंडियाज फर्स्ट फुल्ली ऑर्गॅनिक फार्मिंग स्टेट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सिक्कीम इज इंडियाज फर्स्ट फुल्ली ऑर्गॅनिक फार्मिंग स्टेट. त्यानंतर सिक्कीम इज फर्स्ट टू बॅन केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड, सिंगल यूज प्लास्टिक including complete ban on all portable mineral water bottles of 2 liter and below. 2 किंवा त्यापेक्षा कमी 2 लिटर किंवा त्यापेक्षा कमी साईजच्या ज्या बॉटल्स आहेत मिनरल वॉटरच्या त्या पण त्यांनी बॅन केलेलं. म्हणजे छोट्या छोट्या बॉटल्स आहेत पाण्याच्या ज्या आहेत, पिलं आणि फेकून दिलं असं तिथे होत नाही. सो हे पण आपल्याला माहिती पाहिजे की हे सिक्कीम जे आहे ते असं करणारं पहिलं राज्य आहे. ठीक आहे, त्यानंतर बाकी अजून इथे बायोडायव्हर्सिटी बद्दल सांगितलेलं आहे किंवा इथे युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे कांचनगंगा नॅशनल पार्क. आणि हे कल्चरल आणि नॅचरल अशा दोन्ही कॅटेगरीमधून म्हणजे मिक्स्ड कॅटेगरीमधून याला
वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे मिक्स कॅटेगरी म्हणजे काय तर कल्चरल आणि नॅचरल अशा दोन्ही अँगलनी कांचनगंगा नॅशनल पार्क किंवा कांगचेनजोंगा पण त्याला तिकडच्या भाषेत म्हणतात. सो दॅट इज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. ठीक आहे, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. त्यानंतर अजून इथे एक स्कीमचं नाव दिलेलं आहे, मेरो रुख मेरो संतती. ठीक आहे, मेरो रुख मेरो संतती. दिस इज इनिशिएटिव्ह टेकन बाय सिक्कीम गव्हर्नमेंट. ठीक आहे, असं पण कधी विचारलं तर माहिती असू द्या. मेरो रुख मेरो संतती म्हणजे काय, माय ट्री माय लिगसी. त्याचं इंग्लिशमध्ये काय ट्रान्सलेशन होतं, माय ट्री माय लिगसी. आणि त्या अंडर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ट्री प्लांटेशन केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक चिल्ड्रन म्हणजे प्रत्येक बाळ जन्माला आलं तसं त्यांनी झाडं तिथे लावलेले आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह आहे. आणि याला पार आता COP जी झाली होती, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, त्याचे COP होतात दरवेळेस, तुम्ही ऐकलं असेल. तर COP 28 जी झाली होती दुबईमध्ये, त्या मीटिंगमध्ये पण याची चर्चा झाली होती, मेरो रुख मेरो संतती या इनिशिएटिव्हची. त्यामुळे हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यासोबतच इथे एक रामसार वेटलँड साईट आहे जिथे मोठ्या प्रमाणात एक चांगल्या पद्धतीने कन्झर्वेशन केलं गेलेलं आहे. त्याचं नाव आहे खेचिओ पालरी. खेचिओ पालरी नावाचं रामसार साईट आहे. जर नुसतं विचारलं खेचिओ पालरी कुठे आहे तर आपल्याला माहिती पाहिजे की सिक्कीम मध्ये आहे. ठीक आहे, सो या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला या पेपर मधल्या त्या कटिंग मधून कामात येऊ शकतात. ठीक आहे, का, कारण सिक्कीमला 50 वर्ष झाल्यामुळे काही ना काहीतरी याच्यामधून विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, ओके. त्यानंतर अजून एक ही छोटी बीट होती, राजस्थानमध्ये एक फूड एक डिश आहे तिकडची, फूड डिश आहे, त्याला GI टॅग मिळालेला आहे. GI टॅग राजस्थानमध्ये इथे सांगरी रिसिव्स GI टॅग विच इज अ ट्रॅडिशनल डेलिकसी used while making regional dishes of राजस्थान. म्हणजे एक प्रकारचं असं मसाला टाईपचं हे इथे आपल्याला दिसतंय, त्याला सांगरी म्हणतात. ठीक आहे, सांगरी म्हणतात. आणि इथे फोटो पण दाखवलेला राजस्थान मधला, थारच्या पूर्ण त्या भागामध्ये, ते वाळवंटाच्या भागामध्ये हे मिळते आणि त्याला सांगरी म्हणतात. ठीक आहे, सो इट इज अ चेरिश्ड डेझर्ट बीन आहे ज्याला GI टॅग रिसेंटली मिळालेलं. मग विचारलं कधी तर काय, सांगरी हे कुठे आहे तर राजस्थान मधलं आहे ज्याला GI टॅग मिळालेलं. ठीक आहे, ओके. अगेन कमिंग बॅक टू आवर MCQ फॉर्मॅट. क्वेश्चन नंबर 6 बघा, आता आपण बोललोच याबद्दल. लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. ॲज पर द लेटेस्ट पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे डेटा, व्हॉट इज द अनएम्प्लॉयमेंट रेट इन इंडिया? पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे डेटा, अनएम्प्लॉयमेंट रेट भारतामध्ये सध्या किती आहे? 6.1%, 5.4%, 5.9% आणि 5.1%. आताच आपण बोललो हे किती आहे, 5.1% हा अनएम्प्लॉयमेंट रेट आहे. सो इथे दिलेलं पण आहे, इंडिया रिपोर्टेड अनएम्प्लॉयमेंट रेट ऑफ 5.1% अकॉर्डिंग टू दी न्यूली रिवॅम्प्ड पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे. आणि पहिल्यांदा हा डेटा मंथली तिथे डिक्लेअर केला गेलेला आहे. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन त्यांनी हा डेटा रिलीज केलेला आहे. आणि ऑफिस कोणतं तर NSO, दॅट इज नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. ठीक आहे, सो हे एक आपल्याला माहिती पाहिजे. पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे हा कोण पब्लिश करते तर तेच NSO जे आहे याला पब्लिश करते. पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे, इट इज अ फ्लॅगशिप सर्वे कंडक्टेड बाय नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस अंडर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे, इट इज कंडक्टेड बाय नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. ओके, सो हे एक आपल्याला माहिती पाहिजे. क्वेश्चन नंबर 7 हे पण बरंच चर्चेमध्ये होतं पॉलिटीच्या अँगलनी. ऍडवायझरी ज्युरिडिक्शन allows the president to seek Supreme Court's opinion on legal questions. प्रेसिडेंटला ओपिनियन घेता येतं सुप्रीम कोर्ट कडून ऑन लीगल क्वेश्चन्स. आणि मग हे जे प्रोव्हिजन आहे सध्या बरंच चर्चेमध्ये होतं, लाईक प्रेसिडेंट आस्क्ड 14 क्वेश्चन्स टू सुप्रीम कोर्ट, त्याचे उत्तर आता अजून यायचे आहेत, बट 14 प्रश्न विचारले गेले होते. आणि मग हे सगळं जेव्हा चर्चेमध्ये आहे तर कोणतं आर्टिकल आहे कॉन्स्टिट्यूशनचं ज्याच्या अंडर ऍडवायझरी ज्युरिडिक्शन येतं प्रेसिडेंटचं, म्हणजे प्रेसिडेंट ऍडवाइस घेऊ शकतात कोणाची तर सुप्रीम कोर्टची. सो कोणता आर्टिकल आहे, आर्टिकल 123, 135, 105 आणि 143. सो द राईट आन्सर इज आर्टिकल 143. राईट, ऍडवायझरी ज्युरिडिक्शन कशाच्या अंडर येते, आर्टिकल
143 अंडर आहे. मग रिसेंटली जे झालेलं आहे किंवा प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी अप्रोच केलं होतं सुप्रीम कोर्टला आणि त्यावरती मग बरेच किंवा प्रश्न किती 14 प्रश्न त्यांनी विचारले होते. अगेन आपल्याला तेवढं एवढा आतमध्ये जाऊन विचारणार, बट आपल्याला बेसिक माहिती पाहिजे की हे सगळं जे झालं होतं ते आर्टिकल 143च्या अंडर झालेलं होतं. ठीक आहे, सो तेवढं एक माहिती असू द्या, बाकी इथे गोष्टी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 8. ऑपरेशन केलर रिसेंटली इन न्यूज इज रिलेटेड टू. ऑपरेशन केलर हे कशाशी रिलेटेड आहे? ऑपरेशन केलर. ऑप्शन ए काउंटर टेररिझम ऑपरेशन इन जम्मू अँड काश्मीर, त्यानंतर क्रॅकडाऊन ऑन ड्रग ट्रॅफिकिंग नेटवर्क इन पंजाब, त्यानंतर ऑप्शन सी आहे रेस्क्यू मिशन फॉर नॅचरल डिझास्टर विक्टिम्स, आणि ऑप्शन डी आहे अँटी मनी लॉन्ड्रिंग ड्राईव्ह इन इंडिया. सो हे कशाशी रिलेटेड आहे? ऑपरेशन केलर. सो ऍक्च्युअली इट इज काउंटर टेररिझम ऑपरेशन इन जम्मू अँड काश्मीर. ठीक आहे, काउंटर टेररिझम ऑपरेशन इन जम्मू अँड काश्मीर. इथे इंडियन आर्मीने 3 हार्डकोर टेररिस्ट असं म्हणलं होतं त्यांनी, 3 हार्डकोर टेररिस्टला मारलेला आहे ड्युरिंग हेवी एक्सचेंज ऑफ फायर इन शोकल केलर. म्हणजे हे त्या एरियाचं नाव आहे. केलर कुठून आलेलं? तर केलर तर एरिया आहे तो. ठीक आहे, शोकल केलर हा जम्मू काश्मीर मधला एक एरिया आहे, शोपियान जिल्ह्यामधला. ठीक आहे, शोपियान डिस्ट्रिक्ट ऑफ जम्मू अँड काश्मीर, तिथे हा शोकल केलर नावाचा एरिया आहे. तिथे हे ऑपरेशन झालं म्हणून त्याला ऑपरेशन केलर असं नाव दिलं गेलं. ठीक आहे, सो इट वॉज लॉन्च्ड बेस्ड ऑन दी स्पेसिफिक इंटेलिजन्स ऑफ राष्ट्रीय रायफल्स युनिट इन JNK शोपियान डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, लक्षात ठेवा ऑपरेशन केलर हे जम्मू काश्मीर मध्ये झालेलं ऑपरेशन होतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. पोर्ट ऑफ सलीफ रिसेंटली इन न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री? पोर्ट ऑफ सलीफ. पोर्ट ऑफ सलीफ हे कोणत्या देशामध्ये आहे? ओमान, सौदी अरेबिया, इराण आणि येमेन. कोणत्या देशामध्ये आहे? सो द राईट आन्सर इज येमेन. येमेन. सध्या इस्रायलचं पूर्ण जे एअर स्ट्राईक चालू आहेत गझाच्या एरियामध्ये, गझा पट्टी ज्याला म्हणतात, सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये ही बातमी आहे. सो इस्रायल कॅरिड आउट स्ट्राइक्स ऑन येमेन्स रेड सी पोर्ट ऑफ होडेडा अँड सलीफ as part of its ongoing efforts to weaken Houthi military strength. इथे जे हौदी मिलिटंट्स आहेत त्यांची स्ट्रेंथ कमी करण्यासाठी त्यांनी येमेनच्या पोर्टवरती पण एअर स्ट्राईक केला. मग येमेनमध्ये 2 पोर्ट आहेत, होडेडा आणि सलीफ. या 2 पोर्टवरती त्यांनी एअर स्ट्राईक केलेल्या होत्या. इवन इस्रायली मिनिस्ट्री मिलिटरी स्टेटेड दॅट these ports were being used for weapon transfer. म्हणजे इथून वेपन ट्रान्सफर केले जात होते आणि त्यामुळे ह्याच्यावरती हल्ला केला गेला. ठीक आहे, सो 2 नाव आहेत, होडेडा आणि सलीफ असे 2 पोर्ट आहेत. कुठे आहेत? तर येमेन मधले पोर्ट आहेत. इथं नकाशा पण दाखवलेला आहे. सो या नकाशामध्ये इथे आपण बघू शकतो हे येमेनचा नकाशा आहे. खाली इथे अरेबियन सी दाखवलेला आहे. इथे जर बघितलं आपण तर होडेडा नावाचं पोर्ट इथे आपल्याला दिसतंय, होडेडा पोर्ट. ठीक आहे, आणि त्यासोबतच इथे वरती आपण आलो तर अल सलीफ नावाचं पोर्ट आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, सो होडेडा आणि अल सलीफ असे 2 पोर्ट आहेत. सलीफ अल सलीफ एकच आहे. सो हे 2 पोर्ट आहेत जे आपल्याला तिथे माहिती पाहिजे. त्यासोबत अजून एक पोर्ट असते ॲडेन नावाचं. ॲडेन पोर्ट कुठं आहे? हे पण येमेन मधलं पोर्ट आहे. येमेन मधलं पोर्ट आहे. इथून आपल्याला बघायला मिळते रेड सी. मग रेड सी मधले पोर्ट आहेत अल सलीफ आणि होडेडा. आणि रेड सी आणि इकडे हा जो भाग आहे याला म्हणतात गल्फ ऑफ ॲडेन. इथे लिहिलेलं नाहीये पण गल्फ ऑफ ॲडेन म्हणतात त्याला. दिस इज नोन ॲज गल्फ ऑफ ॲडेन. मग रेड सी आणि गल्फ ऑफ ॲडेनला जोडणारा जो स्ट्रेट आहे त्याला काय म्हणतात? बाब अल मंडेब स्ट्रेट. ठीक आहे, इथे दिलेलं आहे बघा, बाब अल मंडेब स्ट्रेट. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत PDF तुम्हाला टेलिग्रामच्या आपल्या जे ग्रुप्स आहेत त्याच्यावरती ह्या PDF मिळून जातील. तिथून तुम्ही ह्याला प्रॉपरली रिवाइज करू शकता. ठीक आहे, सो येमेनचा हा नकाशा. येमेनला वरती सौदी अरेबियाची बॉर्डर आहे, इकडे ओमानची बॉर्डर आहे. बाकी गोष्टी एवढ्या आतमध्ये जायची गरज नाही, पण जे चर्चेमध्ये त्या जागा आपल्याला अशा नकाशावरती माहिती पाहिजे. ठीक आहे, ओके. मूव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. पुष्कर कुंभ मेळा रिसेंटली इन न्यूज इज ऑर्गनाइज्ड इन. पुष्कर म्हणलं की लगेच डोक्यामध्ये राजस्थान येते, पण हा पुष्कर कुंभ मेळा जो आहे तो सध्या चर्चेमध्ये आहे, तो कुठे ऑर्गनाइज केला जाणार आहे? रिसेंटमध्ये आता ऑर्गनाइज होणार आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड की मध्य प्रदेश?
सो हा जो पुष्कर कुंभमेळा आहे हा उत्तराखंड मध्ये ऑर्गनाइज केला जाणार आहे, उत्तराखंड मध्ये, ठीक आहे. तिकडे मग प्रॉपर त्या बातमी आली होती, पानभर बातमी होती, आपल्या लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस दोघांमध्ये आलेली होती. सो पुष्कर कुंभ उत्तराखंड मध्ये 12 वर्षानंतर होणार आहे. आणि मग हा जो पुष्कर कुंभ मेळा आहे इट इज मेकिंग अ ग्रँड रिटर्न टू उत्तराखंड आफ्टर 12 इयर्स. आणि तिकडचे चीफ मिनिस्टर जे आहेत पुष्कर सिंग धामी यांनी याची ऑफिशियल अनाउन्समेंट केलेली होती, ठीक आहे. मग काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे पुष्कर कुंभ मेळ्याबद्दल. पहिले तर हा कुठे कंडक्ट केला जाणार आहे, तर केशव प्रयाग नावाचं ते ठिकाण आहे मना विलेज मध्ये. मना विलेज आहे उत्तराखंड मधलं, तिथे केशव प्रयाग या ठिकाणी पुष्कर कुंभ मेळा कंडक्ट केला जाणार आहे. मग या जागेवरती का, ह्या जागेची काय खासियत आहे. सो दिस सेक्रेड साइट इज लोकेटेड ॲट द कॉन्फ्लुएन्स ऑफ अलकनंदा अँड सरस्वती रिव्हर, जे लुप्त झालेली नदी आहे, पण त्या भागामध्ये असं म्हणलं जातं की अलकनंदा आणि सरस्वती या 2 नद्या मिळतात, त्या ठिकाणी ही जागा येते. त्याचं नाव काय, केशव प्रयाग, ठीक आहे. आणि हा 26 मे 2025 पर्यंत पुष्कर कुंभमेळा तिथे चालणार आहे, ठीक आहे. सो या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्यासोबतच ह्याचं नेमकं काय सिग्निफिकन्स काय आहे, तर पुष्कर कुंभमेळा इज सेलिब्रेटेड व्हेन ज्युपिटर एंटर्स द झोडियाक साइन ऑफ जेमिनी. म्हणजे गुरु ग्रह जेव्हा मिथुन राशीमध्ये येतो त्यावेळेस हा पुष्कर कुंभमेळा तिथे सेलिब्रेट केला जातो. आणि मग हिंदू ट्रेडिशन मध्ये याला एक स्पिरिच्युअली सिग्निफिकंट इव्हेंट असं कन्सिडर केलं जातं. नाव मना विलेज जे आहे, मग हेच गाव का बरं, कारण याची खासियत आहे. So this village is closely linked to this sacred occasion. Why? Because it is believed to be place where Maharshi Ved Vyas composed the epic Mahabharata. महाभारत वेद व्यास यांनी जे महाभारत लिहिलेलं आहे ते याच जागी लिहिलेलं आहे असं म्हणलं आहे. त्यासोबतच इट इज ऑल्सो सेड दॅट रिनोन्ड साऊथ इंडियन स्कॉलर्स लाईक रामानुजाचार्य अँड माधवाचार्य रिसिव्ड डिवाइन विस्डम फ्रॉम गॉडेस सरस्वती ॲट दिस व्हेरी साईट, असं पण तिथे बिलीफ आहे. त्यामुळे ही जागा इथे खूप जास्त महत्वाची होऊन जाते. आता पुष्कर कुंभमेळा जर आपण वाचतोय तर कुंभमेळ्याबद्दल पण आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे. कुंभमेळा 4 शहरांमध्ये होतो. पहिलं प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये, प्रयागराज, आणि इथे काय तर गंगा, यमुना आणि मायथिकल रिव्हर सरस्वती यांचा त्रिवेणी संगम होतो प्रयागराजला. आणि इथे आपल्याला कुंभमेळा आणि महाकुंभमेळा म्हणजे दर 12 वर्षांनी कुंभमेळा आणि दर 144 वर्षांनी महाकुंभमेळा इथे आपल्याला कंडक्ट झालेला बघायला मिळतो. कुठे, प्रयागराजमध्ये. त्यानंतर हरिद्वारमध्ये कुंभमेळा होतो उत्तराखंडमध्ये. आणि इथे गंगा नदीच्या काठावरती हा आपल्याला पूर्ण बघायला मिळतो. आणि हा दर 12 वर्षांनी तिथे होतो. हरिद्वारमध्ये पण दर 12 वर्षांनी. त्यानंतर उज्जैनमध्ये मध्य प्रदेशमध्ये शिप्रा नदी आहे, म्हणजे कुंभमेळा आणि नदी हे पण आपल्याला माहिती पाहिजे. इथे सिंहस्थ कुंभमेळा असतो दर 12 वर्षांनी. आणि नाशिकमध्ये गोदावरी नदी, आणि इथे आपल्याला दर 12 वर्षांनी कुंभमेळा बघायला मिळतो, ठीक आहे. सो या जस्ट एक थोडक्यात डिटेल दिलेल्या आहेत, पण हे आपल्याला व्यवस्थितपणे माहिती पाहिजे. त्यानंतर कुंभमेळा जो आहे इट रोटेट अमॉंग दीज 4 लोकेशन्स बेस्ड ऑन प्लॅनेटरी पोझिशन्स. ग्रहांच्या पोझिशन्स वरती या 4 जागांमध्ये कुंभमेळा जो आहे तो रोटेट होत राहतो. स्पेशली द मुवमेंट ऑफ ज्युपिटर दॅट इज बृहस्पती, सन अँड मून, म्हणजे गुरु, त्यानंतर सूर्य आणि चंद्र या तिघांच्या मुवमेंटवरती कुंभमेळ्याचं लोकेशन जे आहे ते डिपेंड राहते. इन बिटवीन दी 12 इयर सायकल्स, 12 वर्षांनी जर कुंभमेळा होतोय तर इन बिटवीन देर इज अर्ध कुंभमेळा ऑल्सो. अर्ध कुंभमेळा म्हणजे काय, इट इज दी कुंभमेळा हेल्ड एव्हरी 6 इयर्स इन प्रयागराज ॲज वेल ॲज इन हरिद्वार. अर्ध कुंभमेळा कुठे होतोय म्हणतात तर प्रयागराज आणि हरिद्वारला अर्ध कुंभमेळा तिथे घेतला जातो, ठीक आहे. सो या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजे. Now moving to next question. Question number 11. Recently India is advocating for United Nations to label which organization as terrorist organization. कोणत्या ऑर्गनायझेशनला टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून लेबल करण्यासाठी इंडिया UN मध्ये तिथे डिमांड करते. ऑप्शन ए आहे इस्लामिक स्टेट म्हणजे आयसिस, ऑप्शन बी आहे हमास, ऑप्शन सी आहे जैश ए मोहम्मद आणि ऑप्शन डी आहे रेजिस्टंट फ्रंट.
सो कोणत्या ऑर्गनायझेशनला टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून डिमांड करते किंवा असं तुम्ही कराव, तर इंडिया इज डिमांडिंग दिस रेजिस्टंट फ्रंट. रेजिस्टंट फ्रंट असं याचं नाव आहे. याला टेररिस्ट ऑर्गनायझेशन डिक्लेअर करा अशी इंडियाची डिमांड आहे. ठीक आहे. TRF दॅट इज द रेजिस्टंट फ्रंट असं देखील त्याला म्हणलं जाते. आणि यांनी क्लेम केलेलं होतं हे जे ऑर्गनायझेशन आहे रेजिस्टंट फ्रंट, सो इट क्लेम द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर पहलगाम टेररिस्ट अटॅक. आणि एक आपली डिमांड आहे की याला तुम्ही युनायटेड नेशनच्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनच्या यादीमध्ये ऍड करा. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12, ऑपरेशन गिडियॉन्स चॅरियट. ऑपरेशन गिडियॉन्स चॅरियट रिसेंटली इन न्यूज इज रिलेटेड टू. कशाशी रिलेटेड आहे? ऑप्शन ए आहे ह्युमॅनिटेरियन अँड एड इनिशिएटिव्ह लेड बाय युनायटेड नेशन्स इन गजा. ह्युमॅनिटेरियन एड इनिशिएटिव्ह आहे हा. त्यानंतर ऑप्शन बी आहे डिप्लोमॅटिक पीस अकॉर्ड बिटवीन इस्रायल अँड हमास. देन ऑप्शन सी आहे इस्रायली मिलिटरी ऑफेन्सिव्ह एम्ड ॲट डिसमॅन्टलिंग हमास इन दी गजा स्ट्रिप. आणि ऑप्शन डी आहे अ जॉइंट नेव्हल एक्सरसाइज कंडक्टेड बाय नाटो फोर्सेस इन दी मेडिटेरेनियन रिजन. सो हे गजाच्या भागामध्ये इस्रायलचं जे ऑफेन्सिव्ह आहे, इस्रायलने जे स्ट्राईक केलेलं आहे त्याचं नाव आहे ते ऑपरेशन गिडियॉन्स चॅरियट. इस्रायलचे गजामधले अटॅक त्याबद्दलचं आहे ते ऑपरेशन गिडियॉन्स चॅरियट असं त्याचं नाव आहे. त्यामुळे उत्तर काय पाहिजे? ऑप्शन सी हे त्याचं राईट आन्सर पाहिजे. सो इस्रायल हॅज लॉन्च्ड मिलिटरी ऑफेन्सिव्ह नेम्ड ऑपरेशन गिडियॉन्स चॅरियट टू इंटेन्सिफाय प्रेशर ऑन हमास फॉर द रिलीज ऑफ इस्रायली होस्टेज इन दी गजा एरिया. त्यामुळे ते ऑपरेशन तिथे केलं गेलेलं आहे. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13, राफा बॉर्डर क्रॉसिंग. राफा बॉर्डर क्रॉसिंग बऱ्याचदा चर्चेमध्ये राहते. सो हे कुठे आहे राफा बॉर्डर क्रॉसिंग? ऑप्शन ए आहे इस्रायल अँड जॉर्डन, म्हणजे या दोघांच्या मधात आहे इस्रायल अँड जॉर्डनच्या. ऑप्शन बी आहे इजिप्त अँड गजा स्ट्रिप. देन ऑप्शन सी आहे लेबनॉन अँड सिरिया. आणि ऑप्शन डी आहे इस्रायल अँड लेबनॉन. सो उत्तर काय पाहिजे? इजिप्त आणि गजा स्ट्रिप. ठीक आहे. गजा पट्टी आणि इजिप्त यांच्या दरम्यानचं हे बॉर्डर क्रॉसिंग आहे. म्हणजे तिथून ते लोक म्हणजे गजा पट्टीमधून इजिप्तमध्ये जातात, इजिप्तमधून गजा पट्टीमध्ये, तर ते त्यासाठीची बॉर्डर क्रॉसिंग आहे. त्याला राफा बॉर्डर क्रॉसिंग म्हणतात. ठीक आहे. सो आन्सर याचं काय? बी आहे इजिप्त आणि गजा स्ट्रिप. ठीक आहे. सो इथे इस्रायल आहे बघा, नकाशा व्यवस्थित बघून घ्या. इस्रायल आहे. त्यानंतर इकडे जर बघितलं हे इजिप्त आहे. ठीक आहे. ते खाली इजिप्त आहे. आता इथे आपल्याला बऱ्यापैकी महत्वाचे असे बॉर्डर क्रॉसिंग पॉइंट्स बघायला मिळतात. सो इथे मेडिटेरेनियन सी तुम्हाला दिसतोय. हे पूर्ण गजा पट्टी आहे. म्हणजे हा जो भाग आहे ना याला काय म्हणतात? गजा पट्टी म्हणतात किंवा गजा स्ट्रिप म्हणतात. दिस इज दी गजा स्ट्रिप. आता एकतर इस्रायल हा पूर्ण बाकीचा इस्रायल आहे. इस्रायल मधून गजा स्ट्रिप किंवा गजा पट्टीमध्ये ये जा करण्यासाठी इथे एक बॉर्डर क्रॉसिंग आहे, त्याचं नाव आहे एरेज. EREZ. एरेज बॉर्डर क्रॉसिंग आहे जे इस्रायल मधून या गजा पट्टीमध्ये येण्यासाठी वापरलं जाऊ शकते. त्यानंतर इकडून जर आपण बघितलं तर इथे आपल्याला राफा क्रॉसिंग बघायला मिळते. म्हणजे गजा आणि इजिप्त यांच्या दरम्यान राफा क्रॉसिंग आपल्याला बघायला मिळते. त्यासोबतच जर तुम्हाला म्हणजे फक्त वस्तू म्हणजे माल वाहतूक करायचे फक्त त्यासाठी इथे केरेम शॅलॉम गुड्स क्रॉसिंग पण आहे. केरेम शॅलॉम गुड्स क्रॉसिंग हे कुठे आहे? गजा आणि इजिप्त या दरम्यान आपल्याला हे केरेम शॅलॉम क्रॉसिंग देखील बघायला मिळते. 3 नाव आहेत लक्षात ठेवायचे, राफा क्रॉसिंग, त्यानंतर केरेम शॅलॉम आणि तिसरे इथे एरेज क्रॉसिंग. हे 3 आपल्याला या रिजन मध्ये बॉर्डर क्रॉसिंग्स बघायला मिळतात. ठीक आहे. सो हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 14. रिसेंटली इस्रो फेस्ड सेटबॅक. इस्रोचं PSLV जे आहे PSLVचं एक मिशन फेल्युअर झालेलं होतं आणि इट इज लाईक रेअर ऑकेजन किंवा PSLVचं फेल्युअर जे आहे ते खूप रेअरेस्ट ऑफ रेअर केसेसमध्ये होतं. सो इस्रो फेस्ड सेटबॅक विथ फेल्युअर ऑफ डॅश मिशन विच एम्ड टू लॉन्च EOS-09. हा एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. याच्या लॉन्चिंगच्या दरम्यानचं हे मिशन जे आहे ते फेल झालेलं होतं. सो कोणतं मिशन आहे? PSLV C40, PSLV C51, PSLV C61 आणि ऑप्शन डी आहे PSLV C45. सो इट वॉज PSLV C61. ठीक आहे. मिशनचं नाव काय होतं? PSLV C61. ठीक आहे. सो 18 मे 2025 ला हे मिशन फेल्युअर झालेलं होतं
आणि अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट हे लॉन्च करणार होतं. याची जी तिसरी स्टेज होती, थर्ड स्टेज मध्ये माल फंक्शन झाल्यामुळे इथे काय झालेलं आहे तर हे मिशन फेल झालेलं होतं. बाकी गोष्टी इथे दिलेल्याच आहेत, कारण रेअर इन्स्टन्स मध्ये होते तेच ते सांगतात, त्यामुळे हे सध्या महत्वाचं होतं. मागच्या आठवड्यामध्येच ते सगळं झालेलं होतं. पुढचा प्रश्न घ्या. शिरुई लिली फेस्टिवल रिसेंटली इन न्यूज इज सेलिब्रेटेड इन विच स्टेट. कोणत्या राज्यामधला हा फेस्टिवल आहे? शिरुई लिली फेस्टिवल. नागालँड, मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा. येस, काय उत्तर असायला पाहिजे? शिरुई लिली फेस्टिवल कोणत्या राज्यामधला आहे? उत्तर काय? मणिपूर मधला आहे. शिरुई लिली जो आहे हा मणिपूर मधला फेस्टिवल आहे. इथं फुल दाखवलेलं आहे शिरुई लिली, आणि हा जो फेस्टिवल आहे इट इज डेडिकेटेड टू डेलिकेट अँड एंडेंजर्ड शिरुई लिली. शिरुई लिली हे फुल आहे, त्याचं सायंटिफिक नाव दिलेलं आहे लिलियम मॅक्लिनी असं त्याचं सायंटिफिक नेम आहे. ठीक आहे, शिरुई लिली म्हटलं तरी चालेल. आणि शिरुई नाव कुठून आलं तर शिरुई हिल्स आहेत. शिरुई हिल्स कुठे आहेत? मणिपूरमध्ये. म्हणजे हे फुल जे आहे ते कुठं फुलतंय तर शिरुई हिल्स जे आहेत मणिपूर मधल्या, तिथे हे फुल जे आहे ते ब्लॉसम होत आहे, त्यामुळे याला शिरुई लिली म्हणलं जाते. ठीक आहे, आणि ऑल्सो यू नीड टू नो दॅट स्टेट फ्लॉवर आहे मणिपूरचं, शिरुई लिली स्टेट फ्लॉवर ऑफ मणिपूर. त्यामुळे हे माहिती असलं पाहिजे आपल्याला की शिरुई लिली फेस्टिवल जो आहे हा कुठला आहे तर मणिपूर मधला फेस्टिवल आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. राजो की बावली. बावली म्हणजे काय असते? पायऱ्या पायऱ्या असलेली विहीर जे आहे त्याला बावली म्हणतात. सो राजो की बावली इट इज अ हिस्टॉरिक स्टेप वेल लोकेटेड इन. राजो की बावली हे कुठे आहे? राजस्थान, न्यू दिल्ली, गुजरात आणि हरियाणा असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. सो राजो की बावली इट इज अ हिस्टॉरिक स्टेप वेल इन न्यू दिल्ली. ठीक आहे, न्यू दिल्ली मधलं हे स्टेप वेल आहे. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने इथे कन्झर्वेशनचा प्रोजेक्ट चालू केला होता, तो रिसेंटली कंप्लीट झाला, त्यामुळे हे न्यूज मध्ये होतं. राजो की बावली विच इज अ 16th century स्टेप वेल लोकेटेड इन मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क ऑफ साऊथ दिल्ली. तिथे लोकेटेड आहे, दिल्लीमध्ये आहे. 1506 मध्ये ह्याला बनवलं गेलं होतं. दौलत खान लोधीच्या काळामध्ये ह्याला बनवलं गेलं होतं. म्हणजे दौलत खान लोधीनी बनवलं होतं. ऍक्च्युअल रूलर त्यावेळेस सिकंदर लोधी डायनास्टीचा रूल होता, त्या काळामध्ये हे बनवलं गेलेलं होतं. आणि हे बेसिकली इंडो इस्लामिक आर्किटेक्चरचं एक एक्झाम्पल म्हणून त्याला बघता येते. लोधी डायनास्टीमध्ये हे बनवलेलं होतं. ठीक आहे, नाव काय? नावच असेल राजो की बावली. राजो की बावली असं या विहिरीचं नाव आहे. पायऱ्या पायऱ्या उतरत खाली जायचं आणि इकडे विहीर आहे. ठीक आहे, अशा अजून एक दिल्लीमध्ये उगर सेन की बावली म्हणून पण एक स्टेपवेल आहे. तिथे पण बऱ्यापैकी असं म्हणजे पिक्चरच्या वगैरे शूटिंग होत राहतात, तुम्ही बघितलं पण असेल. बट हे थोडं सिमिलर दिसते, बट आहे वेगळं हे राजो की बावली आणि उगर सेन की बावली. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. मारांग बारू अ रिलीजियस साइट रिसेंटली इन न्यूज इज लोकेटेड इन. मारांग बारू हे कुठे आहे? मारांग बारू, येस ऑप्शन बघा. राजस्थान, बिहार, ओडिशा आणि झारखंड. मारांग बारू हे कुठे आहे? राजस्थानमध्ये आहे, बिहारमध्ये आहे, ओडिशामध्ये आहे की झारखंडमध्ये आहे? येस काय असायला पाहिजे उत्तर? मारांग बारू रिलीजियस साइट आहे म्हणतात. राजस्थान, बिहार, झारखंड आणि ओडिशा. आन्सर टू दिस क्वेश्चन इज झारखंड. झारखंड मधले ते मारांग बारू ही रिलीजियस साइट आहे, ज्याला पारसनाथ हिल पण म्हणलं जाते. पारसनाथ हिल बऱ्यापैकी तुम्ही ऐकलं असेल. सो इट इज अ रेवर्ड साइट इन झारखंड आणि जैनिझम मध्ये बऱ्यापैकी सिग्निफिकंट अशी साइट आहे. ठीक आहे, मारांग बारू असं त्याचं नाव आहे. इट होल्ड्स डीप स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स फॉर बोथ दी संताल आदिवासी, संथाल ट्राइब जे आहे तिथले त्यांच्यासाठी पण आणि जैन कम्युनिटीसाठी पण मारांग बारू जे आहे हे एकदम पवित्र अशी जागा मानली जाते. रिसेंटली झारखंड हायकोर्ट upheld the ban on sale and consumption of meat and alcohol in the area. म्हणजे आता बॅन केला होता, मग कोर्टामध्ये केस झाली होती आणि कोर्टाने म्हणलं की बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे इथे मीठ आणि अल्कोहोल याला बॅन केलं गेलं पाहिजे. आणि तो लॉंग स्टँडिंग कॉन्फ्लिक्ट होता आणि तो आता हायकोर्टाने पण त्याला अपहेल्ड केलेला आहे की हे बॅनच असलं पाहिजे. पवित्र जागा आहे, त्या जागी
अशा प्रकारच्या गोष्टी तिथे विकल्या नाही गेल्या पाहिजे. ठीक आहे. सो मारांग बारू ही ती जागा आहे. कुठे आहे तर झारखंड मध्ये आहे. हे एक आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. रिसेंटली विच स्पेस मिशन बाय नासा रिव्हील्ड डिफरन्स बिटवीन 2 हेमिस्फियर्स ऑफ मून. कोणतं मिशन होतं नासाचं ज्यांनी जे चंद्राचे 2 जे हेमिस्फियर आहेत त्यांच्यामधला फरक तिथे रिव्हील केलेला होता. आर्टेमिस 1, त्यानंतर लुनार रेकोनेसन्स ऑर्बिटर LRO, त्यानंतर सी आहे ग्रेल मिशन आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दी अबोव. ऍक्च्युअली नासाचं एक ग्रेल मिशन आहे. ग्रेल मिशनच्या अंडर हे रिव्हील केलं गेलं होतं की चंद्राचे जे 2 भाग आहेत ते एकमेकांपासून कसे वेगळे आहेत त्याबद्दलची डिटेल्स त्या नासाच्या त्या मिशननी दिलेली होती. सो रिसेंट डिस्कवरी बाय नासाज ग्रेल मिशन हॅव हायलाइटेड दिस डिफरन्स बिटवीन मून्स 2 हाफ्स. आणि रिसर्च मग त्यामध्ये सांगते की दोन भाग आहेत. एक जे आहे त्याला नियर साइड म्हणतात. चंद्राचा एक जो भाग आहे पृथ्वीच्या जवळ त्याला नियर साइड म्हणतात आणि पृथ्वीवरतून जो दिसत नाही चंद्राचा भाग त्याला फार साइड म्हणतात. सो त्यामधला जो डिफरन्स आहे तो त्यामध्ये रिव्हील केला गेला होता. आणि ग्रेलचं फुल फॉर्म काय तर ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड इंटेरियर लॅबोरेटरी, त्याला ग्रेल मिशन म्हणतात, जे 2011 मध्ये लॉन्च केलेलं आहे. आतापर्यंत सर्व्हिस प्रोव्हाइड करते. ठीक आहे. आणि बाकी मग इथे गोष्टी तर दाखवलेल्या आहेत की त्यामध्ये 2 स्पेसक्राफ्ट होते या मिशन मध्ये. एकाचं नाव होतं एब आणि दुसऱ्याचं नाव होतं फ्लो. असे 2 स्पेसक्राफ्ट पण होते. तेवढं आपल्याला विचारणार नाही, बट या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. किंवा चंद्राची एकच बाजू आपल्याला कायम पृथ्वीवरून दिसती, दॅट इज द नियर साइड ऑफ द मून. बट चंद्राची अशी बाजू जी आपल्याला पृथ्वीवरून दिसत नाही त्याला फार साइड ऑफ द मून म्हणतात. ठीक आहे. सो ते आपल्याला माहिती पाहिजे. यामधला जो डिफरन्स आहे मग नियर साइड फार साइड तो डिफरन्स नासाच्या या ग्रेल मिशननी तिथे दाखवलेला होता. ठीक आहे. सो ग्रेल असं त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19 घ्या. पेरिटो मोरेनो ग्लेशियर. पेरिटो मोरेनो ग्लेशियर रिसेंटली विच लॉस्ट सिग्निफिकंट अमाउंट ऑफ आईस. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ग्लेशियर मेल्टिंग इव्हेंट झालेला आहे. तर तो कुठे लोकेटेड आहे? पेरिटो मोरेनो ग्लेशियर हे कुठे आहे? अंटार्क्टिकामध्ये आहे, ग्रीनलँडमध्ये आहे, रशियामध्ये की अर्जेंटिनामध्ये आहे? आता सरप्राइझिंगली हे जे ग्लेशियर आहे पेरिटो मोरेनो ग्लेशियर हे तिथलं बरंच फेमस ग्लेशियर आहे. मेल्ट झालेलं आहे आणि म्हणजे ह्यूज मेल्टिंग आहे. अर्जेंटिनामध्ये हे ग्लेशियर आहे. ह्यूज मेल्टिंग तिथे झालेली आहे आणि त्यामुळे हे बरंच न्यूजमध्ये होतं आणि फेमस आहे. त्यामुळे पण ते एक जे ग्लोबल वॉर्मिंग बद्दल जे आपण बोलतो सो ते अजून स्पष्टपणे आपल्याला त्याचे थ्रेट्स जे आहेत ते बघायला मिळतात. सो अर्जेंटिनाज मोस्ट फेमस ग्लेशियर पेरिटो मोरेनो ग्लेशियर सरफेस एरिया जर बघितला 250 स्क्वेअर किलोमीटरचा, म्हणजे आपल्याकडे पटना शहराचा एरिया होतो तेवढा. सो तेवढा त्याचा सरफेस एरिया आहे. तो क्रम्बल होतोय म्हणजे पूर्ण वितळतंय ते. जस्ट वीक अगो इट लॉस्ट अ कोलोजल ब्लॉक ऑफ आईस इक्विव्हॅलंट टू 20 स्टोरे बिल्डिंग. 20 मजली बिल्डिंग एवढी मोठी जी असती तेवढ्या साईजचा बर्फाचा तुकडा जो आहे तो वितळलेला आहे. सो इट इज अ बिग थिंग. आणि 70 मीटर पाण्याखाली ते पूर्ण तो आईस ब्लॉक गेलेला आहे. सच इन्सिडेंट त्याला एक तर नाव पण दिलं ते आईस काल्विंग इव्हेंट म्हणतात. म्हणजे काय? बर्फ खाली धसून जाणं. सो आईस काल्विंग इव्हेंट त्याला म्हणतात. These are not new for the glacier. In fact, these events are visual spectacle. They are the primary reason for the fame of Perito Moreno Glacier, making it major tourist destination. पण आता हे जे होतंय इट इज लाईक अ बिग थिंग. का? कारण एवढा मोठा बर्फ वितळणं दॅट इज नॉट अ पॉझिटिव्ह साईन. किंवा बर्फ खाली दसला चला एन्जॉय करू टुरिझम वगैरे, पण ऍक्च्युअल मध्ये बर्फ वितळतोय याचा अर्थ काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. सो याला पेरिटो मोरेनोला व्हाईट जायंट पण म्हणतात, हे देखील लक्षात राहू द्या. अर्जेंटिना मधलं आहे आणि इट कम्स अंडर दी लॉस ग्लेशियर्स नॅशनल पार्क. म्हणजे हे पेरिटो मोरेनो ग्लेशियर या नॅशनल पार्कचा भाग आहे. कोणता? लॉस ग्लेशियर्स नॅशनल पार्क. आणि हे जे नॅशनल पार्क आहे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे अर्जेंटिना मधली. ठीक आहे. सो या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजे. इथे दाखवलेलं आहे दिस इज दी पेरिटो मोरेनो ग्लेशियर आणि बऱ्यापैकी मोठा भाग आहे. आपल्या इंडियन एक्सप्रेस मध्ये याची बातमी आलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. हु हॅज बीन अनाउन्स्ड ॲज द रेसिपियंट ऑफ
महाराष्ट्र साहित्य परिषद स्नेहबंध अवॉर्ड कोणाला मिळाला? हा अवॉर्ड महाराष्ट्र साहित्य परिषद स्नेहबंध अवॉर्ड कोणाला मिळाला? डॉक्टर मंदा खांडगे, डॉक्टर शांता शेळके, डॉक्टर अनुराधा पौडवाल, डॉक्टर उषा मेहता. कोणाला मिळाला? द राईट आन्सर टू दिस क्वेश्चन इज डॉक्टर मंदा खांडगे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद मसापचे अवॉर्ड आता अनाउन्स होत आहेत. तर स्नेहबंध अवॉर्ड जो आहे तो मंदा खांडगे यांना मिळालेला आहे. सिनियर रायटर आहेत आणि शी इज ऑल्सो एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी ऑफ साहित्यप्रेमी भगिनी मंडल आणि शी हॅज बीन अनाउन्स्ड एज द रेसिपियंट ऑफ दिस स्नेहबंध अवॉर्ड. महाराष्ट्र साहित्य परिषद यांचा हा अवॉर्ड आहे. ठीक आहे. सो ते एक आपल्याला माहिती पाहिजे. जस्ट अ सेकंड, पुढची फाईल मी ऍड करतो आणि ही जी PDF आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. ती एकदा सगळ्यांनी चेक करा. आणि यासोबतच आपण इथून पुढे अजून पण काही सिरीज तसं प्लॅन करतोय. जसं महत्त्वाचे दिवस जे आहेत, डे आणि थीम, त्याचे वेगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. त्यासोबतच बऱ्याच परीक्षांमध्ये एखादा लेट्स से ज्ञानपीठ अवॉर्ड कोणाला मिळाला किंवा अकॅडमी अवॉर्ड्स कोणत्या मूवीला मिळाले, कोणता अवॉर्ड कोणाला मिळाला, असे अवॉर्ड्स अँड ऑनर्स जे आहेत यावरती परीक्षांमध्ये प्रश्न तुम्ही बऱ्याचदा बघितले असतील, राईट. सो त्याचे पण डेडिकेटेड व्हिडिओज आपल्याला आपल्या या YouTube चॅनलवरती बघायला मिळतील. सो सगळ्यांनी प्रॉपरली फॉलो करत राहा. आपल्याला परीक्षेसाठी जे जे महत्त्वाचं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण या सिरीजच्या थ्रू डिस्कस करत राहू. म्हणजे एक डेडिकेटेड सिरीज चालू राहील जे करंट अफेअर्स वाली आहे. त्यासोबतच ॲडिशनली असे थीमॅटिक व्हिडिओज पण तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, चालेल. पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न काय? खुदादाद मँगो, खुदादाद आंबा, आंब्याची व्हरायटी आहे. ही कोणत्या भागामधली फेमस व्हरायटी आहे? खुदादाद मँगो. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक की उत्तर प्रदेश? खुदादाद आंबा असं त्याला म्हणतात. इव्हन पुण्याच्या मार्केटमध्ये कोणत्या आंब्या मार्केटमध्ये तुम्हाला खुदादाद मँगो बघायला मिळतोय. ठीक आहे. सो ही कोणत्या भागामधली व्हरायटी आहे? तर ऍक्च्युली ही कर्नाटकामधली व्हरायटी. खुदादाद मँगो जी आहे ही कर्नाटकामधली व्हरायटी आहे. ठीक आहे. आन्सर सी, कर्नाटक. देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22. हेडक्वार्टर ऑफ इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी इज लोकेटेड इन. IAEA चं हेडक्वार्टर कुठे आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे. ऑप्शन बी व्हिएन्ना, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रिया देशामध्ये व्हिएन्ना इथे हेडक्वार्टर आहे. त्यानंतर न्यूयॉर्क, USA आणि ऑप्शन डी आहे पॅरिस, फ्रान्स. सो इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचं हेडक्वार्टर कुठे आहे? सध्या न्यूज हेडलाईन्समध्ये होतं IAEA. तर हे कुठे आहे? तर इट इज लोकेटेड इन व्हिएन्ना, ऑस्ट्रिया या देशामध्ये. राजधानी आहे ऑस्ट्रियाची व्हिएन्ना. तिथे आपल्याला इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचं हेडक्वार्टर बघायला मिळतं. काही डिटेल्स इथे दाखवलेले आहेत. किंवा कधी बनलेलं आहे IAEA? हे बनलेलं आहे 1957 मध्ये. ड्वाईट डी एसेनहॉवर यांनी याला प्रपोज केलेलं होतं की असं काही बनवा म्हणून. ड्वाईट डी एसेनहॉवर जे फॉर्मर US प्रेसिडेंट होते, त्यांनी एक भाषण दिलेलं होतं ॲटम्स फॉर पीस नावाचं. त्या भाषणाचं नाव होतं ॲटम्स फॉर पीस. आणि मग त्या भाषणामध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये त्या भाषणामध्ये त्यांनी ही आयडिया दिली होती की असं काहीतरी बनवा. याचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर ऑस्ट्रियामध्ये आहे, व्हिएन्नामध्ये. हे एक माहिती असो. 57 ॲटम्स फॉर पीस कॉन्फरन्स आणि हेडक्वार्टर कुठे आहे? ऑस्ट्रिया, व्हिएन्नामध्ये. चर्चेमध्ये का होतं? कारण आपले जे डिफेन्स मिनिस्टर आहेत राजनाथ सिंग, त्यांनी असं म्हणलेलं आहे किंवा पाकिस्तान सारख्या देशामध्ये न्यूक्लिअर वेपन असणं हे जगासाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीने त्यांच्याकडचे वेपन्स आपल्या कंट्रोलच्या अंडर घ्यावे. त्यामुळे पहिल्याच पानावरती बातमी आलेली होती वेगवेगळ्या पेपरमध्ये. सो इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी त्यावेळेस ते न्यूजमध्ये आलेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. रिसेंटली हु इज अपॉइंटेड ॲज UPSC चेअरपर्सन? अपॉइंटमेंट्स आपल्याला महत्वाच्या आहेत. रिसेंटली कोणाला UPSC चेअरपर्सन म्हणून अपॉइंट केलं गेलं? राजीव गौबा, प्रीती सुदान, डॉक्टर अजय कुमार आणि संजय मित्रा. हु इज रिसेंटली अपॉइंटेड ॲज UPSC चेअरपर्सन? रिसेंटली डॉक्टर अजय कुमार हॅज बीन अपॉइंटेड ॲज UPSC चेअरपर्सन. ठीक आहे. इथे त्यांचा फोटो दाखवलेला आहे. फॉर्मर डिफेन्स सेक्रेटरी आहेत, डिफेन्स सेक्रेटरी होते आधी अजय कुमार, आणि त्यांनी UPSC चेअरपर्सन तिथे पोस्ट आता
म्हणजे शपथ घेतलेली आहे, ओथ घेतलेली आहे. नाउ पोस्ट हॅज बीन फॉलन वॅकंट आफ्टर द टेन्युअर ऑफ प्रीती सुदान. म्हणजे यांच्या आधी कोण UPSC चेअरपर्सन होत्या तर प्रीती सुदान, ज्यांनी 29 एप्रिलला ऑफिस सोडलेलं होतं. त्यानंतर मग आता अजय कुमार हे UPSC चेअरपर्सन झालेले आहेत. आधी ते IAS ऑफिसर आहेत, कुठले तर केरळ केडर मधून ते IAS ऑफिसर होते. ठीक आहे. सो हे आपल्याला माहिती पाहिजे. UPSC चेअरपर्सन सध्या कोण आहेत तर अजय कुमार. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. वेअर इज हेडक्वार्टर ऑफ NMDC लिमिटेड. NMDC म्हणजे काय तर आधी त्याचं नाव नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन होतं, आता त्याला NMDC लिमिटेड असंच लिहितात. सो त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? न्यू दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि बेंगलोर. NMDC लिमिटेड त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं. सो हेडक्वार्टर याचं हैदराबाद मध्ये आहे. ठीक आहे. NMDCचं हेडक्वार्टर कुठे आहे? हैदराबाद मध्ये आहे. ठीक आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कधी बनलेलं आहे? 15 नोव्हेंबर 1958 ला हे बनलेलं होतं. 15 नोव्हेंबर 1958. हेडक्वार्टर याचं हैदराबाद मध्ये आहे आणि करंटली इट रँक 6th इन दी वर्ल्ड इन मिनरल प्रोडक्शन इंडस्ट्री. मिनरल प्रोडक्शन मध्ये जगात 6व्या नंबरला येते आपले हे कंपनी आहे ना ती नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. NMDC लिमिटेड काय ही कंपनी आहे, तर जगात 6व्या नंबरची कंपनी आहे ती, ते एक आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. पुढचा प्रश्न बघा. विच स्टेट रिसिव्ड हायेस्ट नंबर ऑफ मेडल्स इन रिसेंटली कंडक्टेड खेलो इंडिया यूथ गेम 2025. खेलो इंडिया यूथ गेम मध्ये सगळ्यात जास्त मेडल कोणत्या राज्याला मिळाले? बिहार, हरियाणा, राजस्थान की महाराष्ट्र? कोणत्या राज्याला मिळाले? आता हे गेम झाले होते बिहारमध्ये, पण सगळ्यात जास्त मेडल कोणत्या राज्याला मिळाले तर महाराष्ट्राला सगळ्यात जास्त मेडल मिळालेले होते. ठीक आहे. सो ऑप्शन आहे डी. सो खेलो इंडिया यूथ गेम 2025 महाराष्ट्र टॉप पोझिशनला होतं. 158 मेडल महाराष्ट्राला मिळाले होते आणि त्यापैकी 58 गोल्ड होते. 158 पैकी 58 गोल्ड होते, बाकी सिल्वर आणि ब्रॉन्झ होते. दुसऱ्या नंबरला कोण आलं? हरियाणा आलं. तिसऱ्या नंबरला कोण आलं? राजस्थान आलं. पहिले 3 माहिती असू द्या, महाराष्ट्र, हरियाणा आणि राजस्थान. त्यानंतर ही स्पर्धा कुठे झाली होती? बिहारमध्ये झाली होती. ते एक आपल्याला माहिती पाहिजे, बिहारमध्ये झाली होती. एक 2 नावं आपल्याला माहिती पाहिजे ज्यांना गोल्ड मिळालेलं होतं रेसलिंग मध्ये. एक तर आहे आयुषा गाडेकर आणि सुजय तानपुरे. हे 2 आपल्याला नाव माहिती पाहिजे. यांना गोल्ड मेडल मिळालं होतं रेसलिंग मध्ये. ठीक आहे. आयुषा गाडेकर आणि सुजय तानपुरे यांना रेसलिंग मध्ये गोल्ड मेडल मिळालेलं होतं. ठीक आहे. सो या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 26. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ आज से थोड़ा कम कैंपेन विच इज प्रमोटेड बाय उत्तराखंड गवर्नमेंट ड्यूरिंग 4 धाम यात्रा? आज से थोड़ा कम कॅम्पेनचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? 4 धाम यात्रेच्या दरम्यान याला प्रमोट केलं जाते. ऑप्शन ए टू रिड्यूस प्लास्टिक यूसेज इन रिलीजियस प्लेसेस. ऑप्शन बी टू कंट्रोल एक्सेस इंटेक ऑफ सॉल्ट, शुगर अँड फॅट टू प्रिव्हेंट लाईफस्टाईल डिसीजेस. ऑप्शन सी टू प्रमोट ऑर्गॅनिक फार्मिंग इन पिलग्रिमेज झोन्स. आणि ऑप्शन डी आहे टू एनकरेज लोकल टुरिझम इन 4 धाम एरिया. असे 4 ऑप्शन इथे दिलेले आहेत. सो हेल्थ रिलेटेड आहे. आज से थोड़ा कम कॅम्पेन हे हेल्थ रिलेटेड आहे आणि सॉल्ट, शुगर, फॅट हे आपल्या लाईफस्टाईल मध्ये या गोष्टी तशा कमी कंझ्युम केल्या गेल्या पाहिजे आणि त्या रिलेटेड हे कॅम्पेन आहे. आज से थोड़ा कम असं त्याचं नाव आहे. म्हणजे उत्तराखंडनी चालू केला असं आहे का? नाही, ऍक्च्युअल मध्ये तसं नाहीये. उत्तराखंडनी चालू केला असं नाहीये, पण ते 4 धाम यात्रेच्या दरम्यान त्यांनी याला प्रमोट केलेलं आहे. ठीक आहे. सो आज से थोड़ा कम कॅम्पेन ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे किंवा रिड्युसिंग द युसेज ऑफ सॉल्ट अँड शुगर बाय 10%. आणि हे उत्तराखंडने 4 धाम यात्रेमध्ये ह्याला प्रमोट केलेलं होतं. ठीक आहे. सो ते एक माहिती पाहिजे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. त्रियुगी नारायण टेम्पल. ठीक आहे. त्रियुगी नारायण टेम्पल रिसेंटली इन न्यूज हे कुठे आहे? येस, त्रियुगी नारायण टेम्पल हे कुठे आहे? उत्तर प्रदेश, राजस्थान, ओडिशा आणि उत्तराखंड. आपल्या लोकसत्ता पेपर मध्ये पूर्ण उत्तराखंड गव्हर्नमेंटची एक ऍडच आलेली होती.
त्यामध्ये हे आजचे थोडा कम, त्यानंतर हे मंदिरांची नावं, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. चारधाम यात्रेच्या कॉन्टेक्स्टमध्ये ती पूर्ण न्यूज आलेली होती. सो त्रियुगी नारायण टेम्पल हे कुठे आहे, तर हे लोकेटेड आहे अगेन उत्तराखंडमध्ये. ठीक आहे, माहिती पाहिजे आपल्याला त्रियुगी नारायण हे कुठे आहे, तर उत्तराखंड मधलं मंदिर आहे. एकदम सुंदर असं दिसणार हे मंदिर आपल्याला इथे दिसतंय बऱ्यापैकी. इथे म्हणजे तिथे लोकल जे तिथले पूर्ण कम्युनिटी आहे, लोकल कम्युनिटीज तिथल्या, ते लग्न वगैरे या मंदिरामध्ये होतं. लग्नांसाठी पण बरंच फेमस आहे हे मंदिर. त्रियुगी नारायण मंदिर याला म्हणतात. आणि चारधाम यात्रा 2025च्या कॉन्टेक्स्टमध्ये हे न्यूजमध्ये होतं. कुठे आहे, तर उत्तराखंडमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. हु इज द ऑथर ऑफ बुक फॉल्सहुड इन वॉर टाइम? फॉल्सहुड इन वॉर टाइम. आता हे सगळे जे बऱ्याचदा आपण बघतो की जेव्हा ऑपरेशन सिंदूरच्या वेळेसच बऱ्यापैकी फेक न्यूज पण स्प्रेड होत होत्या, त्या कॉन्टेक्स्टमध्ये सगळे पुस्तकं चर्चेमध्ये होते. येस, सो बघितलं ना, किंवा बातम्या म्हणजे बातम्यांना काही लिमिटच नव्हती. म्हणजे बातम्या एकदम लगेच धडाधड बातम्या यायला लागल्यात. आणि त्यामध्ये बऱ्यापैकी बातम्या ज्या आहेत त्या बरोबर पण होत्या, पण बऱ्यापैकी बातम्या ज्या त्या फेक पण होत्या. राईट. सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये मग ते आर्टिकल्स वगैरे पब्लिश झालेत इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, हिंदू या पेपरमध्ये. आणि मग त्यामध्ये असे पुस्तकांची नावं येत होते, किंवा फॉल्सहुड इन वॉर टाइम नावाचं एक पुस्तक आहे, किंवा युद्ध काळामध्ये ज्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात. सो ते पुस्तक कोणी लिहिलेलं आहे असं ते म्हणतात. हे पुस्तक जे आहे ते कोणी लिहिलेलं आहे, फॉल्सहुड इन वॉर टाइम? ऑप्शन ए आहे जॉर्ज ऑरवेल यांनी लिहिलेलं आहे. ऑप्शन बी आर्थर पॉन्सनबी यांनी लिहिलेलं आहे. ऑप्शन सी विन्स्टन चर्चिल यांनी लिहिलेलं आहे. आणि ऑप्शन डी आहे नोआम चॉम्स्की. कोणी लिहिलेलं आहे पुस्तक फॉल्सहुड इन वॉर टाइम? ऍक्च्युअली द राईट आन्सर इज आर्थर पॉन्सनबी. आर्थर पॉन्सनबी यांचे पुस्तक आहे फॉल्सहुड इन वॉर टाइम. आर्थर पॉन्सनबी यांचं पुस्तक आहे बघा, फॉल्सहुड इन वॉर टाइम. ठीक आहे, प्रोपोगंडा लाईज ऑफ द फर्स्ट वर्ल्ड वॉर. फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या काळामध्ये त्या कॉन्टेक्स्टमध्ये पुस्तक आहे, पण आत्ताच्या कडीला रिलिव्हंट आहे म्हणून ते न्यूजमध्ये आलेलं होतं. ठीक आहे, आर्थर पॉन्सनबी. अजून काही पुस्तकं जे न्यूजमध्ये आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. तर जसं हे पुस्तक आहे द फर्स्ट कॅज्युअल्टी, वॉर रिलेटेडच आहे. फिलिप नाईटली यांचं पुस्तक आहे. फिलिप नाईटली यांचं पुस्तक आहे फॉल्सहुड दी फर्स्ट कॅज्युअल्टी. ठीक आहे, फॉल्सहुडचं पहिलं आपण बघितलं, फर्स्ट कॅज्युअल्टी नावाचं पुस्तक आहे. आणि व्हिएतनाम वॉरच्या कॉन्टेक्स्ट मधले पुस्तक होतं. ठीक आहे, फर्स्ट कॅज्युअल्टी. ठीक आहे, कोणाचं आहे? फिलिप नाईटली यांचं पुस्तक आहे. त्यानंतर बिपिन रावत यांच्यावरती एक पुस्तक आलेलं होतं, बिपिन द मॅन बिहाइंड युनिफॉर्म. कोणी लिहिलेलं पुस्तक? रचना बिश्त रावत यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. रचना बिश्त रावत. ठीक आहे, सो हे एक आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर सुपर कॉप NSA अजित दोवाल असं टायटल आहे पुस्तकाचं, सुपर कॉप NSA अजित दोवाल. हे बायोग्राफी आहे. कोणी लिहिलेली आहे? तर महेश दत्त शर्मा यांनी ही बायोग्राफी लिहिलेली आहे. ठीक आहे, अजित दोवाल यांच्यावरचं पुस्तक आहे. त्यानंतर बालाकोट एअर स्ट्राईक, हाऊ इंडिया अवेंज्ड पुलवामा, हे पुस्तक मनन भट यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. सो ते पण त्या एकाच पेपरमध्ये एकाच पानावरती हे 4 पुस्तकांचे नावं दिलेले होते. सो ते एक आपल्याला माहिती पाहिजे. बुक्स अँड ऑथर्स वरती प्रश्न येतात कारण. जस्ट अ सेकंड. ओके, नाउ moving to next question. Question number 29. According to revised UN forecast, United Nations forecast, what is India's expected GDP growth rate for 2025? Revised UN forecast मध्ये GDP growth rate चं forecast काय UN चा 2025 मध्ये 6.6%, 6.8%, 6.3% आणि 7%. सो UN नी काय सांगितलेलं आहे? What is the forecast given by United Nations 2025 साठी? सो ऍक्च्युअल मध्ये याचा आन्सर जे आहे ते ऑप्शन सी आहे. दॅट इज नथिंग बट 6.3%. ठीक आहे, 6.3%. ऑप्शन सी आहे 6.3%. ठीक आहे, सो युनायटेड नेशन्सनी त्यांचा एक रिपोर्ट रिलीज केला होता, वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट ॲज ऑफ मिड 2025. वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट. आणि मग या रिपोर्टनुसार इंडियाचं ग्रोथ फोरकास्ट त्यांनी किती सांगितलेलं आहे? आधी 6.6% सांगितला होता,
पण आता त्यांनी म्हणलेलं आहे किंवा 6.3% होईल. पण तरी त्यांनी हे क्लॅरिफाय केलेलं आहे की इंडियाची पोझिशन स्ट्रॉंग आहे. इट इज स्टिल वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोइंग मेजर इकॉनॉमी इन दी वर्ल्ड. पण 6.6% वरून 6.3%ला त्यांनी डाऊनग्रेड केलेलं आहे इंडियाचा ग्रोथ फोरकास्ट. ठीक आहे, 6.3% आहे सध्या युएनच्या अनुसार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. इन रिसेंटली हेल्ड दोहा डायमंड लीग इव्हेंट इंडियाज नीरज चोप्रा स्टूड ॲट विच पोझिशन. ठीक आहे, नीरज चोप्रा कोणत्या पोझिशनला आलेले दोहा डायमंड लीग मध्ये, कितव्या नंबरला आले? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की नन ऑफ दी अबव? 90 मीटर त्यांनी त्यांचं जे ड्रीम होतं 90 मीटर भाला फेकण्याचं, सो ते त्यांनी यावेळेस अचीव्ह केलं. पण अनफॉर्च्युनेटली दुसरा जो वेबर म्हणून एक होता ना, त्यांनी 1 मीटर एक्स्ट्रा मारून टाकलं. त्यामुळे 91 मीटर त्यांनी मारल्यामुळे तो पहिला आला आणि मग नीरज चोप्रा सेकंड नंबरला आले. ठीक आहे. सो नीरज चोप्रा स्टूड ॲट विच पोझिशन? सेकंड पोझिशन. ठीक आहे, सेकंड पोझिशन. आणि इंडियाज ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा, सगळ्यांना माहितीच आहे हे नाव. आणि त्यांनी मग त्यांचं जे ड्रीम होतं जॅव्हलिन थ्रोचं 90 मीटरवालं ते अचीव्ह केलं दोहा डायमंड लीग मध्ये. बट जुलियन वेबर, जर्मनीचा आहे जुलियन वेबर, ही स्टूड ॲट टॉप पोझिशन. 91.06 मीटर तिथे भाला त्यांनी फेकला होता. वाईल नीरज हॅड टू सेटल फॉर सेकंड प्लेस. ठीक आहे, दुसऱ्या नंबरला आलेले नीरज चोप्रा. ठीक आहे. सो हे आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31. आधारशिला सिलेबस. आधारशिला सिलेबस रिसेंटली इन न्यूज इज प्रायमरी रिलेटेड टू विच स्टेज ऑफ एज्युकेशन. कोणत्या एज्युकेशन रिलेटेड हे नाव आहे आधारशिला सिलेबस? सेकंडरी एज्युकेशन, हायर एज्युकेशन, अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन आणि टेक्निकल एज्युकेशन. आधारशिला सिलेबस कशाशी रिलेटेड आहे? आधारशिला सिलेबस कशाशी रिलेटेड आहे? सो इट इज रिलेटेड टू अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन. ठीक आहे, अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन, आधारशिला. सो द टर्म आधारशिला सिलेबस refer to newly introduced early childhood education curriculum in India. अर्ली चाइल्डहुड म्हणजे नेमकं काय? तर 3 ते 6 वर्षादरम्यानचे जे बाळ आहेत त्यांच्या सिलेबस रिलेटेड आहे. मग हे कोणी लॉन्च केलेलं आहे सिलेबस? मग सिलेबस म्हणल्यावरती एज्युकेशन मिनिस्ट्री वगैरे वाटू शकते, बट दिस इज लॉन्च्ड बाय मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. आधारशिला करिक्युलम लॉन्च कोणी केलेलं आहे? मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. एप्रिल 2024 मध्ये त्याला त्यांनी लॉन्च केलेलं होतं. इट इज अलाइन्ड विथ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ॲज वेल ॲज नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क ऑल्सो. ठीक आहे. सो हे आपल्याला माहिती पाहिजे. आधारशिला सिलेबस जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे? तर अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनशी रिलेटेड आहे. ओके. देन हे न्यूज मध्ये का बरं होतं? कारण आता रिसेंटली जर बघितलं तर अकॅडमिक इयर 2025-26 पासून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी will be implemented in 1,10,631 अंगणवाडीज अक्रॉस महाराष्ट्र. अंगणवाडी जे आहेत आपल्याकडे, कारण तिथंच हे शिक्षण दिलं जाणार आहे, अर्ली चाइल्डहुड केअर. मग अंगणवाड्यांमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वाईड लेवलवरती इम्प्लिमेंट होणार आहे आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये मग हा आधारशिला सिलेबस जो आहे तो न्यूज मध्ये आलेला होता. मग 3 ते 6 या एज ग्रुपमध्ये हा सिलेबस तिथे पूर्ण शिकवला जाणार आहे. मग आधारशिला त्या सिलेबसचं नाव आपल्याकडे काय? बालवाटिका. आधारशिला बालवाटिका 1 म्हणजे 3 वर्षाच्या लहान बाळांसाठी बालवाटिका 1 असेल. त्यानंतर बालवाटिका 2 आणि आधारशिला बालवाटिका 3 असे 3 वर्गांसाठी 3 वेगवेगळे सिलेबस तिथे शिकवले जातील. मग त्यासाठी जे अंगणवाडी वर्कर्स आहेत किंवा अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना त्या पद्धतीने ट्रेनिंग पण दिलं जाणार आहे. मग हे सगळं का बरं चर्चेमध्ये? कारण ते पॉलिसी आपल्याकडे लागू होणार आहे त्यामुळे. मग आधारशिला सिलेबस जो आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. मग कशाशी रिलेटेड आहे? तर अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनशी रिलेटेड ते आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32 बघा. क्वेश्चन नंबर 32 काय? शुगर बोर्ड इनिशिएटिव्ह. शुगर बोर्ड इनिशिएटिव्ह सध्या चर्चेमध्ये आहे. तर कोणी अनाउन्स केलेलं आहे शुगर बोर्ड? ऑप्शन ए आहे पंजाब स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटने अनाउन्स केलं. ऑप्शन बी CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन सेकंडरी एज्युकेशन त्यांनी याला अनाउन्स केलं. त्यानंतर ऑप्शन सी आहे मध्य प्रदेश एज्युकेशन डिपार्टमेंटने याला अनाउन्स केलं. की ऑप्शन डी केरळ डिपार्टमेंट ऑफ फूड सिक्युरिटीने याला अनाउन्स केलं. कोणी अनाउन्स केलेलं? शुगर बोर्ड इनिशिएटिव्ह. आता हा जो इनिशिएटिव्ह आहे तर CBSEने अनाउन्स केलेला आहे त्यांच्या शाळांमध्ये. CBSE शाळा ज्या असतात
त्यामध्ये शुगर बोर्ड इनिशिएटिव्ह अनाउन्स केला गेलेला आहे सीबीएसई शाळांमध्ये. सो टू प्रिव्हेंट द रायझिंग इन्सिडन्स ऑफ डायबिटीज अमॉंग स्कूल चिल्ड्रन, शाळेतल्या मुलामुलींमध्ये होणारा डायबिटीजचं प्रमाण, त्यामुळे सीबीएसईने हा निर्णय घेतलेला आहे की ते शुगर बोर्ड तिथे एस्टॅब्लिश करतील शाळांमध्ये आणि मग ते ट्रॅक करतील शुगर कन्झम्पशन. सो अशा प्रकारचा तो इनिशिएटिव्ह आहे. तो सीबीएसई वाला इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे, एकदम विचित्र आहे किंवा वाटू शकते किंवा शुगर बोर्ड म्हणल्यावरती कोणतं फूड सिक्युरिटी, हेल्थ डिपार्टमेंट वगैरे, पण सीबीएसईचा इनिशिएटिव्ह आहे. राईट. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33 घ्या. रिसेंटली whose tenure has been extended as डायरेक्टर ऑफ इंटेलिजन्स ब्युरो. म्हणजे नवीन अपॉइंटमेंट नाही झालेली आहे, बट इंटेलिजन्स ब्युरोचे डायरेक्टर म्हणून कोणाचं टेन्युअर जे आहे ते एक्सटेंड केलं गेलेलं आहे. राकेश अस्थाना, तपन कुमार डेका, अरविंद कुमार, नन ऑफ द अबोव. येस बघा. येस, व्हॉट विल बी आन्सर? इंटेलिजन्स ब्युरोचे डायरेक्टर सध्या कोण आहेत ज्यांचं टेन्युअर म्हणजे एंड झालं होतं, एक्सटेंड केलं गेलं पुन्हा? आन्सर इज तपन कुमार डेका. तपन कुमार डेका सध्या आयबीचे डायरेक्टर आहेत. इथे त्यांचा फोटो दाखवलेला आहे. आणि टेन्युअर ऑफ तपन कुमार डेका ॲज डायरेक्टर ऑफ आयबी हॅज बीन एक्सटेंडेड बाय 1 year. ठीक आहे, 1 वर्षांनी एक्सटेंड केलेला आहे. म्हणजे जून 2026 पर्यंत ते आयबीचे डायरेक्टर राहतील आणि हे त्यांचं सेकंड एक्सटेन्शन आहे. आणि त्यामुळे लॉंगेस्ट सर्व्हिंग आयबी चीफ ते झालेले आहेत. ठीक आहे, लॉंगेस्ट सर्व्हिंग आयबी चीफ, कारण 2दा त्यांना एक्सटेन्शन मिळालेलं आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये जर बघितलं तर हे 2 वर्षासाठी आयबी चीफचं जे टेन्युअर आहे ते फक्त 2 वर्ष फिक्स केलं जाईल असं 2005 मध्ये डिसाईड केलं होतं. त्यानंतर म्हणजे 2005 पासून जर लॉंगेस्ट सर्व्हिंग आयबी चीफ जर कोणी असतील तर ते तपन कुमार डेका आहेत. म्हणजे 2 वर्ष त्यांचं टेन्युअर फिक्स, पण त्यांना 2दा एक्सटेन्शन पण मिळालेलं आहे. सो त्यामुळे लॉंगेस्ट सर्व्हिंग आयबी चीफ सध्या कोण आहेत आपले, तर तपन कुमार डेका हे नाव आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. रिसेंटली सुप्रीम कोर्ट मॅन्डेटेड हाऊ मेनी इयर्स ऑफ लीगल प्रॅक्टिस फॉर एंट्री लेवल ज्युडिशियल पोझिशन्स. म्हणजे न्यायिक सेवेमध्ये येण्यासाठी तुम्हाला किती वर्ष वकिली करून यावं लागेल असं एक सुप्रीम कोर्टाने पूर्ण ते गाईडलाईन्स देऊन टाकलेले आहेत. सो सुप्रीम कोर्ट मॅन्डेटेड हाऊ मेनी इयर्स ऑफ लीगल प्रॅक्टिस, 2 year, 3 year, 4 year और 5 year. तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की 3 वर्ष तुम्ही लीगल प्रॅक्टिस केलं असणं गरजेचं आहे जर तुम्हाला न्यायिक सेवेमध्ये म्हणजे ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये यायचं असेल तर. सो 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मॅन्डेटरी केलेला आहे सुप्रीम कोर्टाने. ठीक आहे. So 3 years of legal practice mandatory for entry into judicial service. This was the important decision by Supreme Court. Then question number 35. Which of the following is not the country recognized by World Health Organization for their leadership in eliminating industrially produced trans fat? म्हणजे 4 देशांना त्यांनी रेकॉग्नाइज केलेलं होतं, तर खालीलपैकी कोणता देश त्यामध्ये नाहीये असं ते म्हणतात. WHO रेकॉग्नाइज केलेलं आहे फॉर एलिमिनेशन ऑफ इंडस्ट्रियली प्रोड्युस्ड ट्रान्स फॅट. सो कोणता देश त्या यादीमध्ये नाहीये? ऑस्ट्रिया, नॉर्वे, ओमान आणि जपान असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑस्ट्रिया, नॉर्वे, ओमान आणि जपान. सो ऍक्च्युअली द राईट आन्सर टू दिस क्वेश्चन इज जपान. सो WHO ने ऑफिशियली 4 कंट्रीजला तिथे रेकॉग्नाइज केलं फॉर देअर लीडरशिप रोल इन एलिमिनेटिंग इंडस्ट्रियली प्रोड्युस्ड ट्रान्स फॅट. 4 देश कोणते होते? ऑस्ट्रिया, नॉर्वे, ओमान आणि सिंगापूर हे 4 देश होते. ठीक आहे, म्हणजे जपान, इव्हन इंडिया म्हणलं तर इंडिया पण त्यामध्ये नाही आहे. 4 देश होते, ऑस्ट्रिया, नॉर्वे, ओमान आणि सिंगापूर. ठीक आहे, या 4 देशांना या ट्रान्स फॅटला एलिमिनेट करण्यासाठीच्या त्यांच्या कामावरून रेकॉग्नाइज केलं WHO ने. आणि मग यांना सर्टिफिकेट वगैरे अवॉइड केलं जाईल, अवॉर्ड दिले जातील, व्हॅलिडेशन सर्टिफिकेट दिले जातील. सो या सगळ्या गोष्टी तिथे त्यांनी दाखवलेल्या. ट्रान्स फॅट बद्दल अजून एक काय किंवा WHO फर्स्ट लॉन्च्ड इट्स ग्लोबल कॉल in 2018 to eliminate industrial trans fat, aiming to address 90% of global trans fat burden by the end of 2025.
म्हणजे 2025 पर्यंत 90% जे ट्रान्स फॅट बर्डन आहे ते कमी करायचं असा पूर्ण इनिशिएटिव्ह WHO द्वारे घेण्यात आलेला होता. ट्रान्स फॅट म्हणजे काय असतं, हे एक प्रकारचं अनसॅच्युरेटेड फॅट आहे ज्याचा ओव्हर कन्झम्पशनमुळे हार्ट रिलेटेड इश्यूज तिथे होऊ शकतात, हार्ट रिलेटेड कार्डियाक इश्यूज तिथे होऊ शकतात. त्यामुळे बऱ्यापैकी ह्याला एलिमिनेट करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि मग त्यासाठी ते 4 देशांना WHO ने रेकॉग्नाइज केलं होतं. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 36. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट डॉक्टर M.R. श्रीनिवासन. रिसेंटली एक्सपायर झालेत. सो डॉक्टर M.R. श्रीनिवासन यांच्याबद्दलचे वाक्य इथे काही दिलेले आहेत. ही सर्व्ड ॲज फॉर्मर चेअरपर्सन ऑफ ॲटॉमिक एनर्जी कमिशन. Then second, he was honored with Padma Vibhushan, India's second highest civilian award. तीसरा, he contributed in the establishment of Apsara, the country's first research reactor. 3 स्टेटमेंट दिलेत. कोणते बरोबर आहे म्हणलेलं आहे. ऍक्च्युली डॉक्टर M.R. श्रीनिवासन यांच्याबद्दलचे हे 3ही स्टेटमेंट बरोबर आहेत. सो उत्तर याचं ऑप्शन डी असायला पाहिजे. ऑप्शन डी ऑल. ठीक आहे. सो डॉक्टर M.R. श्रीनिवासन, सिनियर सायंटिस्ट and former chairman of Atomic Energy Commission, M.R. श्रीनिवासन यांचं निधन झालं रिसेंटली. सो डॉक्टर श्रीनिवासन ही प्लेड सिग्निफिकंट रोल इन फॉर्म्युलेटिंग इंडियाज इंडिजिनस न्यूक्लिअर एनर्जी प्रोग्राम आणि मग त्याच्या रेकग्निशन मध्ये त्यांना पद्मविभूषण हा अवॉर्ड देखील देण्यात आलेला होता. ओके. देन होमी बाबा यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं होतं अप्सरा न्यूक्लिअर रिॲक्टरच्या एस्टॅब्लिशमेंट मध्ये. भारतातलं पहिलं न्यूक्लिअर रिॲक्टर ते होतं. 1987 मध्ये त्यांना ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे चेअरपर्सन म्हणून अपॉइंट केलं होतं. ऑल्सो ही वॉज अपॉइंटेड ॲज सेक्रेटरी टू दी डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी. ठीक आहे. सो महत्वाचे पर्सनॅलिटी होते. रिसेंटली त्यांची डेथ झाली. नाउ मूविंग टू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37. रिसेंटली सागर में सम्मान इनिशिएटिव्ह, सागर में सम्मान इनिशिएटिव्ह वॉज लॉन्च्ड. व्हॉट इज इट्स ऑब्जेक्टिव्ह. सागर में सम्मान इनिशिएटिव्हचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे. ऑप्शन ए टू प्रमोट इको फ्रेंडली शिपिंग प्रॅक्टिसेस. ऑप्शन बी टू एनहान्स वुमेन्स पार्टिसिपेशन इन मेरीटाईम सेक्टर. ऑप्शन सी आहे टू बूस्ट एक्सपोर्ट थ्रू मेरीटाईम ट्रेड आणि ऑप्शन डी आहे टू डेव्हलप न्यू मेरीटाईम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. येस, काय असायला पाहिजे उत्तर. सागर में सम्मान इनिशिएटिव्ह. ऍक्च्युली म्हणजे मेरीटाईम सेक्टर आणि वुमन यांच्या रिलेटेड हा इनिशिएटिव्ह आहे. सो बी उत्तर याचं असायला पाहिजे. टू एनहान्स वुमेन्स पार्टिसिपेशन इन मेरीटाईम सेक्टर. त्यासाठी हा सागर में सम्मान इनिशिएटिव्ह तिथे लॉन्च केला गेला होता. सागर में सम्मान इनिशिएटिव्ह. ठीक आहे. सो इट वॉज लॉन्च बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन मे 2025. सागर में सम्मान इनिशिएटिव्ह to enhance women participation in maritime sector. ठीक है. It seeks to create gender equitable workforce through empowerment, leadership, inclusivity, safety, skill development. या वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये येणार आहेत आणि बाकी जर बघितलं आपण तर आपला हा जो मेरीटाईम इंडिया विजन 2030 याच्या अलाइंड हा इनिशिएटिव्ह तिथे बघता येऊ शकतो. ठीक आहे. सागर में सम्मान हा वुमेन पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी आहे मेरीटाईम सेक्टर मध्ये. ओके. सो बी उत्तर आहे त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38. प्रोस्टेट कॅन्सर. प्रोस्टेट कॅन्सर रिसेंटली इन न्यूज अफेक्ट्स विच पार्ट ऑफ ह्युमन बॉडी. प्रोस्टेट कॅन्सर आपल्या बॉडीच्या कोणत्या भागाला अफेक्ट करतोय. रेस्पिरेटरी सिस्टमला अफेक्ट करतोय की सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे ब्लड सर्क्युलेशन त्याला अफेक्ट करतोय, डायजेस्टिव्ह सिस्टमला अफेक्ट करतोय की रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला अफेक्ट करतो. येस, प्रोस्टेट कॅन्सर हा कशाला अफेक्ट करतो. प्रोस्टेट कॅन्सर इट अफेक्ट दी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ऑफ बॉडी. ठीक आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ऑफ बॉडी. प्रोस्टेट कॅन्सर सध्या चर्चेमध्ये होता कारण जे एक्स अमेरिकन प्रेसिडेंट आहेत जो बायडन यांना डिटेक्ट झालेला प्रोस्टेट कॅन्सर. सो प्रोस्टेट कॅन्सर इट इज अ सिग्निफिकंट हेल्थ कन्सर्न which is affecting people worldwide. Recent events have underscored the need for greater awareness and early detection. Recently diagnosed झालेले former US President Joe Biden with this cancer. आता हा जो कॅन्सर आहे हा प्रोस्टेट ग्लँड मध्ये सुरू होतो
विच इज एसेन्शियल कंपोनंट ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, सो हे आपल्याला माहिती पाहिजे. प्रोस्टेट कॅन्सर हा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वरती इफेक्ट करतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. द बर्ड विंग इव्हेंट रिसेंटली इन न्यूज इज असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग फिनॉमिना. बर्ड विंग इव्हेंट कशाशी रिलेटेड आहे? अ बर्ड मायग्रेशन फेस्टिवल इन महाराष्ट्र. ऑप्शन बी, अ रेअर स्पेसी ऑफ बटरफ्लाय डिस्कवर्ड इन वेस्टर्न घाट. ऑप्शन सी, अ मॅसिव्ह सोलार फ्लेअर अँड कोरोनल मास इजेक्शन ऑब्झर्व्ड बाय नासा. आणि ऑप्शन डी आहे अन एव्हिएशन सेफ्टी ड्रिल कंडक्टेड बाय इंडियन एअरफोर्स. ऍक्च्युली बर्ड विंग इव्हेंट म्हणल्यावरती हा सोलार फ्लेअर इव्हेंट आहे, म्हणजे सूर्याच्या ज्या पूर्ण ज्वाला ज्या तिथे निघतात. सो नासाने याला ऑब्झर्व केलेलं होतं. बर्ड विंग इव्हेंट त्याला म्हणतात. मॅसिव्ह सोलार फ्लेअर अँड कोरोनल मास इजेक्शन विच इज ऑब्झर्व्ड बाय नासा. सो बर्ड विंग इव्हेंट हा सोलार फिनॉमेना आहे, नासाने ऑब्झर्व केलं. याला इथे दाखवलेलं आहे कोरोनल मास इजेक्शन, ते ऑब्झर्व केले गेले आणि त्याचा आकारच तसा येतो, म्हणजे पक्ष्यांचे पंख जे आहेत त्या पद्धतीचा त्याचा आकार त्या पूर्ण सोलार फ्लेअर्सचा बघायला मिळतो. त्यामुळे त्याला बर्ड विंग इव्हेंट असं म्हणलं जातं. ठीक आहे, सो बर्ड विंग इव्हेंट हा सोलार फिनॉमेना आहे. नासानी रिसेंटली याला ऑब्झर्व केलं होतं. सो ते एक फक्त आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40 आहे अलमाटी डॅम. अलमाटी डॅम रिसेंटली इन न्यूज इज लोकेटेड ऑन विच रिव्हर. अलमाटी धरण हे कोणत्या नदीवरती आहे? गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि तुंगभद्रा. येस, काय उत्तर असायला पाहिजे? अलमाटी धरण जे आहे हे कृष्णा नदीवरती बनवलेलं धरण आहे. बरंच सध्या चर्चेमध्ये राहते. बरंच महाराष्ट्र आणि कर्नाटका यांच्यामध्ये यावरती डिस्कशन चालू राहतात. सो कर्नाटका गव्हर्नमेंट्स अटेम्प्ट टू रेज हाईट ऑफ दिस अलमाटी डॅम बाय 5 फीट, म्हणजे आता उंची ते म्हणतात 524 फीट एवढी उंची करायची. इट हॅज रेज्ड द कन्सर्न्स दॅट इट कुड सिग्निफिकंटली इन्क्रीज सिव्हिअरिटी ऑफ फ्लड इन कोल्हापूर अँड सांगली डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. आणि त्यामुळे याच्या विरुद्ध बऱ्यापैकी तिथे प्रोटेस्ट केला जातो. अलमाटी धरणाची उंची वाढवण्याची जी गोष्ट चालू आहे, सो त्यामुळे हे सगळं न्यूजमध्ये आहे. सो हे धरण कोणत्या नदीवरती आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर हे कृष्णा नदीवरचं धरण आहे. देन क्वेश्चन नंबर 41. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. विच ऑफ द फॉलोइंग इज एन्युअल इनिशिएटिव्ह बाय इंडियन कोस्ट गार्ड फोकस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ ऑलिव्ह रिडले टर्टल्स. कोणता ॲन्युअल इनिशिएटिव्ह आहे इंडियन कोस्ट गार्ड द्वारे घेतला गेलेला, जो कशाशी रिलेटेड आहे? तर कन्झर्वेशन ऑफ ऑलिव्ह रिडले टर्टल्स. ऑप्शन ए ऑपरेशन ग्रीन सी, ऑप्शन बी ऑपरेशन टर्टल शील्ड, ऑप्शन सी आहे ऑपरेशन ऑलिव्हिया आणि ऑप्शन डी आहे ऑपरेशन सी गार्ड. येस, काय उत्तर असायला पाहिजे? ऑप्शन सी ऑपरेशन ऑलिव्हिया हा इंडियन कोस्ट गार्डचा इनिशिएटिव्ह आहे फॉर द कन्झर्वेशन ऑफ ऑलिव्ह रिडले सी टर्टल्स, जे रेग्युलरली इंडियाच्या किनाऱ्याच्या भागामध्ये नेस्टिंगसाठी येत राहतात, अंडे देण्यासाठी येत राहतात. सो ऑपरेशन ऑलिव्हिया इट इज दॅट कन्झर्वेशन इनिशिएटिव्ह. कधी सुरू केला गेला? 1980s मध्ये हा सुरू केला गेलेला होता. आणि आपल्या ईस्टर्न कोस्ट लाईनला जे ऑलिव्ह रिडले टर्टल्स येत राहतात त्यांच्या कन्झर्वेशनशी रिलेटेड हा इनिशिएटिव्ह आहे. आपल्याला काही महत्वाचे पॉइंट्स माहिती पाहिजे अबाउट ऑलिव्ह रिडले. पहिले तर मास नेस्टिंग पिरियड जो आहे, म्हणजे या काळामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये हे ऑलिव्ह रिडले टर्टल्स या किनाऱ्याच्या भागात येतात, म्हणजे भारताच्या किनाऱ्याच्या भागात. सो तो मास नेस्टिंग पिरियड जो आहे त्याला अरिबाडा म्हणून तिथे ओळखलं जाते. अरिबाडा म्हणजे काय? तर मास नेस्टिंग पिरियड ऑफ ऑलिव्ह रिडले टर्टल्स. आणि त्याला कुर्म मेळा असं देखील म्हणतात. कुर्म अवतार कासव, सो त्यावरून तो कुर्म मेळा असं देखील त्याला नाव दिलं जाते. ठीक आहे, मग नेमकी येतात कुठं? तर बऱ्याचशा ठिकाणी येतात, बट महत्वाचे 2 जागा आपल्याला माहिती पाहिजे. एक आहे गहिरमथा बीच, ओडिशामध्ये आहे गहिरमथा बीच, आणि त्यासोबतच ऋषिकुल्या अँड देवी रिव्हर माउथ. माउथ म्हटल्यावर काय? ती नदी जिथं समुद्राला मिळते. सो ऋषिकुल्या आणि देवी नदी जी आहे तिथली ते समुद्राला जिथे मिळते तो भाग ओडिशाच्या किनाऱ्याच्या भागात
या दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले टर्टल्स इथे येतात, ऋषिकुल्य आणि गहिरमथा. त्यानंतर याचं सायंटिफिक नेम जे आहे हे काय, लेपिडोकेलिस ऑलिव्हेसिया, लेपिडोकेलिस ऑलिव्हेसिया. ठीक आहे, ऑलिव्ह रिडले टर्टल्स हे अशा प्रकारचे ते दिसतात, पूर्ण मातीमध्ये ते बीच सँड वरती कवर्ड आहेत. सो ऑलिव्ह रिडले टर्टल्स. ठीक आहे, ऑपरेशन ऑलिव्हिया. देन रिसेंटली ज्यांची डेथ झालेली आहे, इट वॉज अ बिग लॉस, जयंत नारळीकर यांच्याबद्दल आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजे, तसंही माहिती पाहिजे आणि परीक्षेसाठी पण माहिती पाहिजे. ठीक आहे, दोन्ही अँगलनी आपल्याला महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यामुळे यांच्याबद्दलची जेवढी माहिती घेता येईल, यांच्याबद्दल जेवढं वाचता येईल तेवढं वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले तर यांची डेथ झालेली आहे 20 मे 2025 रोजी. जयंत नारळीकर हे कोण होते तर इंडियन ॲस्ट्रोफिजिसिस्ट होते, ज्यांनी अल्टरनेटिव्ह कॉस्मोलॉजी या फील्डमध्ये त्यांची रिसर्च केलेली होती. ठीक आहे, देन 1988 मध्ये ही बिकेम द फर्स्ट डायरेक्टर ऑफ इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, आयुका असं त्याला म्हणलं जाते. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सेंटर आहे, त्याचे हे पहिले डायरेक्टर झाले. ठीक आहे, त्यानंतर त्यांचे महत्त्वाचे रिसर्च एरियाज कोणते कोणते होते जयंत नारळीकर यांचे, पहिले तर मॅक्स प्रिन्सिपल या फील्डमध्ये त्यांचं रिसर्च होतं, नावं तरी माहिती असू द्या, मॅक्स प्रिन्सिपल. त्यानंतर नॉन स्टँडर्ड कॉस्मोलॉजी, म्हणजे त्यांनी जे रिसर्च केलं होतं ते बिग बँग थिअरीला काउंटर करणारं रिसर्च होतं आणि त्याचं नाव नॉन स्टँडर्ड कॉस्मोलॉजी असं तिथे सांगितलं जाते. सो काउंटर टू बिग बँग थिअरी. त्यासोबतच त्यांनी हॉयल नारळीकर थिअरी, म्हणजे अशी त्यांची थिअरी पण राहिलेली होती, हॉयल नारळीकर थिअरी. ठीक आहे, त्यानंतर यांना अवॉर्ड कोणते कोणते मिळालेले आहेत तर 1965 मध्ये पद्मभूषण हा अवॉर्ड त्यांना मिळाला होता. त्यानंतर कलिंगा प्राइज असते, युनेस्कोद्वारे दिलं जाते, कलिंगा प्राइज फॉर पॉप्युलरायझेशन ऑफ सायन्स गिवन बाय युनेस्को. ठीक आहे, कलिंगा प्राइज कोण देते इथं दिलेलं आहे युनेस्को. 1996 मध्ये त्यांना कलिंगा प्राइज मिळालेलं होतं. त्यानंतर पद्मविभूषण मिळाला 2004 मध्ये, महाराष्ट्र भूषण 2010 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण अवॉर्ड मिळाला. त्यानंतर साहित्य अकादमी अवॉर्ड, ऑटोबायोग्राफी जी त्यांनी लिहिलेली होती मराठीमध्ये, 4 नगरातले माझे विश्व. ठीक आहे, बायोग्राफीचं नाव काय, ऑटोबायोग्राफीचं 4 नगरातले माझे विश्व, या पुस्तकासाठी त्यांना 2014 मध्ये साहित्य अकादमी अवॉर्ड देखील मिळालेला होता. ठीक आहे, सो या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजे. जयंत नारळीकर यांचा इथे फोटो पण दाखवलेला आहे. त्यांचे पुस्तकं अजून जे आपल्याला माहिती पाहिजे, अंतराळातील भस्मासूर, त्यानंतर अभयारण्य, अंतराळातील स्फोट, म्हणजे बरेचसे पुस्तक आहेत त्यांचे जे महत्त्वाचे पुस्तक आहेत. टाइम मशीनची किमया, त्यानंतर यक्षाची देणगी, त्यासोबतच 4 नगरातले माझे विश्व हे तर पुस्तक आहेच. पण या काही पुस्तकांबद्दल आपल्याला माहिती पाहिजे किंवा हे पुस्तकं कोणी लिहिलेले आहेत आणि पुस्तकं कुठे वाचायची संधी मिळाली तर नक्कीच वाचा. ठीक आहे, सो जयंत नारळीकर यांच्याबद्दलचा हा पूर्ण पाठ आपल्याला माहिती पाहिजे. देन द लास्ट पॉइंट फ्रॉम दिस वीक्स करंट अफेअर्स, बानू मुश्ताक यांचं पुस्तक आहे हार्ट लॅम्प. या पुस्तकासाठी त्यांना इंटरनॅशनल बुकर प्राइज तिथे मिळालेला आहे. बुकर प्राइज खूप महत्वाचं आहे. इंटरनॅशनल बुकर प्राइज 2025 कोणाला मिळालं तर बानू मुश्ताक यांचं पुस्तक आहे हार्ट लॅम्प. इथे त्यांचा फोटो पण दाखवलेला आहे. त्यांना हे पुस्तकासाठी बुकर प्राइज मिळालेलं आहे. सो दिस इज अ शॉर्ट फिक्शन कलेक्शन विच इन्क्लूड स्टोरीज पब्लिश्ड ओव्हर 3 डिकेड्स, म्हणजे मागच्या 30 वर्षापासूनच्या सगळ्या स्टोरीज त्यामध्ये आहेत आणि कन्नडा भाषेमधून ट्रान्सलेट केलेलं हे पुस्तक आहे. ऑर्डिनरी मुस्लिम वुमेन ज्या साऊथ इंडियामधल्या त्यांच्या स्टोरीज या पुस्तकामध्ये त्यांनी आणलेल्या होत्या. त्याचं नाव काय पुस्तकाचं, हार्ट लॅम्प. हार्ट लॅम्प नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाला इंटरनॅशनल बुकर प्राइज मिळालेलं आहे 2025. ठीक आहे, सो अवॉर्ड्स अँड ऑनर्स नावाची वेगळी सिरीज पण आपण घेऊन येतोय. त्यामध्ये पण अशा ज्या अवॉर्ड्स रिलेटेड सगळ्या बातम्या असतील त्या तुम्हाला त्याच्यातूनही वेगळ्या मिळत राहतील आणि MCQ फॉर्मॅटमध्ये आपलं सेशन जे आहे ते रेग्युलर असे चालू राहतीलच. ठीक आहे, सो इथपर्यंत मागच्या आठवड्याभरामध्ये जे जे झालं त्याबद्दलचे सगळे डिटेल्स आपण MCQ फॉर्मॅटमध्ये डिस्कस केले आणि ह्या
पूर्ण लेक्चरची जी फाईल आहे PDF फाईल ही तुम्हाला या टेलिग्राम चॅनल्सवरती मिळून जाईल. तुमच्या ब्रांचनुसार तुम्ही मेकॅनिकल रिलेटेड मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून असाल तर हे चॅनल जॉईन करा, सिव्हिल वाल्यांनी हे जॉईन करा, इलेक्ट्रिकल वाल्यांनी हे जॉईन करा. ठीक आहे. बाकी सगळ्यांनीच काय करा, यूट्यूबचं आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्यामधूनही तुम्हाला या सगळ्या अपडेट्स तिथे मिळत जातील. नोटिफिकेशन बटन वगैरे ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला तिथे नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे. सो इथपर्यंत मे महिना 22 तारखेपर्यंत आपण आलेलो आहे. आता पुढचा जो एक लास्ट वीक आहे मे महिन्यामधला, त्याचा व्हिडिओ जो आहे तो आपण लवकरच पुढे घेऊन येऊ. याच पद्धतीने MCQ फॉर्मॅटमध्ये सगळ्यांनी रेग्युलरली फॉलो करा. आपण आता इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.